ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। अ, आ- हरे कृष्ण। आज हा अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे मी थोडं ते रिव्हिजन थोडं फास्ट सांगेन. मी रिव्हिजन आज काही घेणार नव्हतं, पण गीतांजली खूप दिवसानंतर आली म्हणून सांगूया. तर हा 9वा अध्याय आहे, राजविद्या राजगुह्य योग. 8व्या अध्यायामध्ये सांगितलं की शुद्ध भक्त या 2 प्रकारच्या योगिक गतीने विचलित होत नाही, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. आवाज कमी येतोय? एक मिनिट वाढून बघतो काय. हां, एक मिनिट. काय झालं? हरे कृष्णा हरे कृष्णा. आता येतोय का सेम आहे? हां, मग प्रभूजी तुमचा वॉल्यूम वाढून बघा बरं एकदा, कारण तुमचा आवाज मला स्पष्ट येतोय. तुमचा आवाज मला व्यवस्थित येतोय. किंवा दुसऱ्या फोनवरती हे करून बघा, कारण आज तर मी एक्सटर्नल माईक घेतला, त्याच्यामुळे ते लॅपटॉपचा पण काही प्रॉब्लेम नाही. काय करणार, माताजींच्या फोनमधून लावा ना. ठीक आहे, जाऊ दे, त्यांना आवाज येत नाही. तर हा 9वा अध्याय आहे. या अध्यायामध्ये शुद्ध भक्ती आणि शुद्ध भक्ताचं वर्णन आहे. एकूण 34 श्लोक आहे, त्याला आपण 4 विभागात अभ्यास करतोय. विभाग वेगवेगळे पण करता येतात, पण श्लोकाचा मुख्य विषय काय आहे त्याच्यावरून असे गट बनवता येतात. तर हेच अशाच प्रकारे बनवावं असं नाही आहे, आपल्या अभ्यासामध्ये वेगळ्या प्रकारे पण बनवता येतात. पहिल्या 3 श्लोकात भक्तीच्या ज्ञानाची महिमा, नंतर 7 ते 10, 4 ते 10 म्हणजे 7 श्लोकात ऐश्वर्य ज्ञान, 11 ते 25मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपासक, आणि शेवटचा जो आता आपण अभ्यास करतोय, भक्ती कशी परमोच्च किंवा सर्वश्रेष्ठ आहे. तर ज्ञानाबद्दल काय सांगतात भगवंत, की अर्जुन तू निर्मत्सरी आहे म्हणून मी तुला हे ज्ञान देत आहे, आणि या ज्ञानामुळे तू सर्व कल्मशातून मुक्त होशील. आणि भक्तीच्या ज्ञानाचे किंवा भक्तीचे 8 वैशिष्ट्य आहे, त्याचं वर्णन दुसऱ्या श्लोकात आहे. परंतु असं नाही होणार की हा मार्ग एवढा श्रेष्ठ आहे किंवा सोपा आहे म्हणून सर्व लोक याला घेतील. असे काही असतील ज्यांना या भक्तीमध्ये किंवा भक्तीला एक धर्म म्हटले, यामध्ये श्रद्धा नसेल, अशा लोकांना परत मृत्यू संसाराच्या मार्गावरती यावं लागेल. तर 4थ्यापासून ऐश्वर्यज्ञान. ऐश्वर्यज्ञान म्हणजे भगवंतांची शक्ती, भौतिक प्रकृती, जीव यांचा आपसामधला संबंध, किंवा भगवंतांचं ऑफिसमधलं काम, त्याला ऐश्वर्यज्ञान म्हणायचं. तर इथे काय म्हणतात भगवंत, की माझ्या अव्यक्त स्वरूपात मी सर्वव्याप्त आहे. अव्यक्त स्वरूपात म्हणजे शक्तिरूपाने आणि परमात्मा रूपाने, कारण या जगात सर्व काही भगवंतांची शक्ती आहे. तर शक्तीच्या रूपाने ते सर्वत्र आहेत. सर्व काही माझ्या ठायी आहे, पण मी कुणाच्या ठायी नाही, म्हणजे मी कुणावर निर्भर नाही आहे. एखादं ब्रह्मांड नष्ट जरी झालं तरी भगवंतांना काही फरक नाही पडत. नंतर 5व्या श्लोकात म्हणतात, परत उलटं सांगतात, की परंतु माझ्या ठायी कोणीच नाही आहे, आणि हेच माझं ऐश्वर आहे, कारण मी त्यांची निर्मिती करतो, त्यांचं पालन करतो, पण माझ्यामध्ये कुणीच नाही आहे. माझ्यामध्ये कुणीच नाही आहे याचा अर्थ की भगवंत कशाशी आसक्त नाही आहेत. अनासक्तीचं उदाहरण आकाश आणि वायूचं 6व्या श्लोकामध्ये दिलं, की आकाशामध्ये वायूला आकाश आवश्यक आहे त्याच्या अस्तित्वासाठी, परंतु आकाश वायूला आसक्त नाही आहे, वायू असो किंवा नसो. मी त्याप्रमाणेच आहे, परंतु माझ्यामध्ये हा फरक आहे की मी एक चेतन व्यक्ती आहे. व्यक्तीला अशा प्रकारे इतक्या काय म्हणता येईल, इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा पूर्णपणे अनासक्त होणं कठीण आहे. आकाश तर अचेतन आहे म्हणून तो अनासक्त आहे, परंतु कुणालाही आपल्या निर्मितीला पूर्णपणे अनासक्त होणे खूप कठीण आहे.
मग ऐश्वर्य ज्ञानाचाच भाग काय आहे की सृजन, पालन आणि संहार किंवा प्रलय. त्याच्याबद्दल सांगतात 7व्या श्लोकात की ब्रह्माजीच्या आयुष्याच्या शेवटी सर्व काही नष्ट होतं प्रलयामध्ये आणि पुन्हा नवीन ब्रह्माजींच्या सुरुवातीला हे सर्व काही प्रकृती पुन्हा निर्माण केली जाते. तर इथे ब्रह्माजींच्या आयुष्याबद्दल सांगितले, परंतु ब्रह्माजींच्या रात्री पण प्रलय होतो, फक्त तेव्हा पूर्ण ब्रह्मांड नष्ट नाही होत. तर हे जे सांगितले प्रलय, याला पूर्ण प्रलय आहे हा. याच्यामध्ये सर्व काही नष्ट होतं आणि सर्व महाविष्णूच्या शरीरामध्ये परत समाविष्ट होतं. मग 8व्या श्लोकात म्हणतात की हे जे आहे सृजन आणि विनाश हे पुन्हा पुन्हा होत राहतं आणि याच्यामध्ये जीवांचं काही नियंत्रण नाही आहे. ते त्यांच्या कर्मानुसार त्यांना वेगवेगळे शरीर घ्यावे लागतात, इच्छा असो किंवा नसो. मग परत कोणी म्हणेल की एवढं सगळं मोठं कार्य केल्यावर व्यक्ती साहजिक आहे त्याला त्या कार्यामुळे काहीतरी बंधन निर्माण होईल, कारण कार्य केल्यावरच आपल्याला चांगलं किंवा वाईट फळ मिळेल ना. पण भगवंत म्हणतात मी तसा नाही आहे, मी सर्व काही करतो पण मी उदासीन आहे. उदासीन म्हणजे काय म्हणतील आपल्याला एक तिसऱ्या व्यक्तीसारखा, मध्यस्थसारखा, किंवा ज्याच्यावरती काही परिणाम होत नाही असा. म्हणजे मी आसक्त नाही, आणि जो व्यक्ती आसक्त नाही आहे त्याला बंधन नाही निर्माण होत. म्हणून भगवंत म्हणतात मला कशाचंही बंधन नाही. आणि ही भौतिक प्रकृती सर्व काही घडून आणते, परंतु माझ्या अध्यक्षतेखाली. म्हणजे लोक म्हणतात ना सगळं काही नेचर आहे, नेचर, मदर नेचर आहे, पण फादर कोण आहे? तर कृष्ण ते सांगतात की मी फादर आहे. मग कुणी म्हणेल की एवढं माहिती तर सर्व तुमची पूजा, उपासना, आराधना करतील. तर आता 11व्या श्लोकापासून वेगवेगळ्या प्रकारचे लोक सांगतात कृष्ण की कशा प्रकारे गैरसमज आहेत. तर 11व्या श्लोकामध्ये अशा लोकांचं वर्णन आहे, ते समजतात की जो द्विभुज कृष्ण आहे गोकुळातला, तो एक सामान्य मुलगा किंवा सामान्य व्यक्ती आहे, आणि जो चतुर्भुज जन्मला होता तो विष्णू आहे, किंवा हा एक प्राकृत शिशु आहे. जेही लोक कृष्णाला एक सामान्य व्यक्ती, राजकीय नेता किंवा आपल्याप्रमाणेच एक व्यक्ती असं समजतात आणि ते परम सत्य नाही आहे असं मानतात, त्या लोकांना इथं कृष्ण मूढ म्हणतात, कारण ते माझा उपहास करतात. मग हे लोक, या लोकांसोबत काय होतं? जे भगवंतांना एक सामान्य व्यक्ती समजतात, परम सत्य समजत नाहीत, हे लोक जर भक्ती मार्गात असतील तर यांना भगवंताच्या धामाची प्राप्ती होणार नाही. कर्म मार्गामध्ये असतील तर त्यांना स्वर्ग मिळणार नाही, आणि ज्ञान मार्गामध्ये असतील तर त्यांना मोक्ष मिळणार नाही. बेसिकली ज्या मार्गाचं फळ त्यांना हवं आहे ते मिळणार नाही. परंतु सर्वच लोक असे मूर्ख नाहीत. काही लोक श्रेष्ठ आहेत, त्यांना महात्मा म्हणायचं. महात्मा म्हणजे कोण? जे भगवंतांच्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात. तर दैवी प्रकृतीचा आश्रय म्हणजे कृष्ण हे परम सत्य आहे ज्यांना वस्तुशः कळतं. किंवा काही भक्त दैवी प्रकृती म्हणजे अंतरंग शक्ती किंवा राधाराणीचा आश्रय असे सुद्धा सांगतात. तर असे महात्मा माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन अनन्य मनाने माझी उपासना करतात, आणि त्यांना कळतं की मीच अव्यय म्हणजे अक्षर आहे किंवा नष्ट होणारा नाही आहे. मग 13व्या श्लोकात असं महात्मा व्यक्ती सांगितली. आता 14व्या श्लोकात हे महात्मा व्यक्ती काय करतात? तर सतत ते माझं कीर्तन करतात. सतत म्हणजे स्थळ, काळ, वेळ, परिस्थिती याच्यामुळे भक्ती शुद्ध अशुद्ध होत नाही, कधीही भक्तीचे कार्य करता येतात. कीर्तयंत म्हणजे फक्त कीर्तन नाही, श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, जे सगळ्या भक्तीच्या सर्व क्रियांचं प्रतिनिधित्व कीर्तन इथे करत आहे. आणि त्यांच्याकडे असे भक्त दृढ व्रत घेतात. दृढ व्रत म्हणजे काय की मी एकादशी करेल, किंवा मी इतक्या माळांचा जप करेल, जे काही आपण संकल्प घेतो त्याला दृढ व्रत म्हणतात. अशा प्रकारे ते हे महात्मा माझ्या उपासना करतात, आणि त्यांना माझ्या संघाच्या प्राप्तीची अपेक्षा असते. आता याच्या व्यतिरिक्त काही वेगळे लोक आहेत. आता हे सर्वात कनिष्ठ स्तरावरचे आहेत, परंतु चुकीचे नाही आहेत. योग्य लोकांमध्ये कनिष्ठ आहेत. जे 11मध्ये सांगितले होते ते चुकीचे आहेत. ते अवजानंती करतात, भगवंतांचा उपहास करतात. हे उपहास करणारे नाही आहेत. तर यांच्या साधनेमध्ये थोडासा ज्ञानाचा अंश असतो. तर हे 3 प्रकारचे लोक आहेत. एक सर्व कृष्णाचेच उपासक आहेत, परंतु वेगळ्या पद्धतीने.
एक आहे एकत्वेनं म्हणजे मी आणि कृष्ण एक आहे या भावनेने हे लोक उपासना करतात. पृथक्त्वेनं म्हणजे वेगळे देवता हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत या भावनेने ते वेगळ्या देवतांची उपासना करतात. आणि विश्वतोमुख म्हणजे विश्वरूपाची उपासना करतात. परंतु या सर्वांना कृष्ण एक व्यक्ती आहे, परमसत्य आहे हे माहीत असतं. हे मायावादेसारखे नाही आहेत किंवा सामान्य देवी देवता उपासकासारखे नाही आहेत. हा फरक आहे. म्हणून या तिघांनाही मोक्षप्राप्ती होते. आता हा जो विश्वतोमुखमचा जो प्रकार सांगितला शेवटचा म्हणजे विश्वरूप उपासना करणारे, तर विश्वरूप कसं कल्पना करायची याची काही उदाहरणं भगवंत सांगतात की यज्ञ मीच आहे, मंत्र मीच आहे, या जगाचा पिता मी आहे, ओंकार मी आहे. बेसिकली या जगात जे काही दिसतं ते सर्व मीच आहे. अशा विचाराने एका व्यक्तीची संकल्पना हे विश्वतोमुखमवाले करतात आणि त्या संकल्पनेने विश्वरूपाची उपासना करतात. त्यांच्या उपासना करण्यासाठी काही वर्णन सांगितले. तर हे वर्णन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. भागवतामध्ये तर काही ठिकाणी पाताळ भगवंतांचे तळपाय आहेत, सत्यलोक त्यांचं कपाळ आहे असं पण सांगितलं आहे. काही ठिकाणी नद्या भगवंतांच्या रक्तवाहिन्या आहेत, पहाड भगवंतांचे हाड आहेत, चंद्र आणि सूर्य त्यांचे डोळे आहेत. तर हे खरंच तसं नाही आहे, पण हे लोक अशी कल्पना करतात एका पुरुषाची आणि अशा पद्धतीने विश्वरूपाची उपासना करतात. हा योग्य मार्ग आहे, परंतु कनिष्ठ आहे, म्हणजे हे चुकीचे नाही आहेत. आता हे 20 आणि 21 वाले हे गडबड लोक आहेत. तर हे काय करतात की वेदांमधल्या कर्मकांडांचं जे वर्णन आहे त्याच्या सहाय्याने वेगळे यज्ञ करून पुण्य मिळवतात आणि त्या पुण्याच्या बळावरती स्वर्गप्राप्ती करतात. असंही आपण समाजामध्ये बघतो की बहुतांश लोकांना स्वर्गप्राप्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे असं वाटतं. कारण तुम्ही जर बघितलं असेल कुणाच्याही घरी समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या फोटोसमोर स्वर्गीय लिहिलं जातं, कारण त्यांना असं वाटतं की स्वर्गप्राप्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे. तर या प्रकारचे हे लोक आहेत. मग हे लोक जे काही पुण्य मिळवलं त्या पुण्याच्या बळावर स्वर्गीय लोकांची प्राप्ती करतात आणि त्यांचं हे क्रेडिट जे आहे पुण्याचं जसं जसं क्षीण होईल तसं तसं त्यांचा तिथला काळ संपत येतो आणि शेवटी मग त्यांना पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. तर इथे ही गडबड आहे की मोक्ष नाही आहे, परत जन्ममृत्यूमध्ये यावं लागेल आणि भगवंतांबद्दल प्रेम विकसित नाही आहे. केवळ इंद्रियतृप्ती व्यक्ती उच्च स्तरावरती करू शकतो स्वर्गामध्ये. आता 22मध्ये मग कुणी म्हणेल की बाकीचे लोक तरी पाप पुण्याने काही मिळवतात परंतु भक्त तर पाप पुण्य करत नाहीत, मग त्यांना कसं? तरी ते भगवंत म्हणतात की त्यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक योगक्षेमाची जबाबदारी माझी आहे, मी स्वतः त्याचं वहन करतो. आणि जे लोक आहेत इतर देवदेवतांची उपासना करतात त्यांच्यामध्ये त्यांची श्रद्धा आहे, परंतु ह्या चुकीची पद्धत आहे. कारण ते इतर देवी देवतांना भगवंतांपासून स्वतंत्र समजतात. एकत्वेनं पृथक्त्वेनं बहुधा विश्वतोमुखमध्ये जे पृथक्त्वेनं होते ना ते पण देवी देवतांची उपासना करतात, परंतु त्यांना माहीत आहे की ही देवी देवता भगवंतांचे प्रतिनिधी आहेत किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करतात हे त्यांना माहिती आहे. परंतु हे 23मध्ये जे सांगितलेत यांना असं वाटतं की सूर्य हा स्वतंत्र देवता आहे आणि मला नारायणाची पूजा करण्याची गरज नाही, माझ्या सर्व गरजा सूर्य पूर्ण करू शकतो. तर ही या लोकांची चूक आहे, म्हणून यांच्या उपासनेला अविधीपूर्वकम म्हटलं आहे, चुकीची उपासना. का चुकीची उपासना? कारण त्यांना हे माहिती नाही की हे लोक जे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ वगैरे करतात शेवटी याचा भोगता मीच आहे. आपण ते एक श्लोक गायलं होतं ना, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करत येते सकलम परस्मे नारायणाती समर्पयामी. सगळ्या यज्ञ सगळ्या आरतीमध्ये हेच म्हटलं जातं. तर परंतु बऱ्याच लोकांना त्याचा अर्थ माहीत नसतो. तर इथे भगवंत म्हणतात की त्यांना हे माहिती नाही आहे मी मुख्य उपभोक्ता आहे. म्हणून हे लोक जे माझ्यापासून स्वतंत्र इतर कोणाची उपासना करतात तर त्यांचं पतन होतं. पतन म्हणजे आध्यात्मिक प्रगती होत नाही. तर 25मध्ये भगवंत म्हणतात की जो ज्याची उपासना करेल तो त्याची प्राप्ती करेल, याच्यामध्ये भेदभाव नाही आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीला मुंबईला जायचं आहे, आपण त्याला जबरदस्ती बोललो की दिल्लीला जा, तर ते योग्य नाही ना, कारण त्याची इच्छा मुंबईला जाण्याची आहे. तसेच जे लोक ज्यांची उपासना करतात त्यांना त्यांची प्राप्ती होईल, याच्यामध्ये भगवंतांचा काही पक्षपात नाही आहे. जर त्यांना भगवंतांकडे यायचंच नसेल तर कसे काय आपोआप कसे घेऊन जातील? तर इथे एक अशी थेरी आहे
की सब कुछ भी करो सब एक ही जगह जाता है असे काही लोक म्हणतात. तर असं नाही आहे. कुछ भी करो सब एक ही जगह नाही जाता है. तुम्ही ज्याची उपासना कराल तिकडे जाणार. मग कुणी म्हणेल की आम्ही स्वर्गीय लोकात आलो आणि आमचं वास्तव्य अनित्य आहे आणि तुमच्या भक्तांचं वास्तव्य शाश्वत आहे. हे तर चुकीचं आहे. भगवान म्हणतात बरोबर आहे, पण मी तुम्हाला आधीच सांगितले की तिथला वास्तव्य शाश्वत नाही आहे. स्वर्गीय लोकांचा पण प्रलय होतो हे मी तर खूप ठिकाणी सांगितलं आहे. आणि माझं धाम शाश्वत आहे हे पण मी गीतेमध्ये सांगितलं आहे. न तद्भास आहे ते सूर्यो न शशांको न पावकः. परंतु तुम्ही निवड त्या लोकांची केली किंवा त्या स्थितीची केली तर त्याला भगवंतांचा काय दोष आहे. मग कुणी म्हणेल की भक्ती एवढी उच्च फळ प्राप्त करून देणारी जर पद्धती असेल, उच्च फळ म्हणजे काय की तिथून परत जन्ममृत्यूमध्ये येण्याची गरज नाही, तिथलं वास्तव्य शाश्वत आहे, भगवंतांशी संबंध शाश्वत आहे आणि भौतिक स्तरावरचा इंद्रिय भोग नसून शुद्ध स्तरावरती व्यक्ती इंद्रियांना भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये लावतो. तर एवढं श्रेष्ठ गोष्ट मिळते म्हणजे भक्ती कठीण असली पाहिजे. तर 26मध्ये भगवंत म्हणतात काहीच कठीण नाही, मला फक्त पान फूल फळ आणि पाणी जरी दिलं तरी मी संतुष्ट आहे, फक्त त्याच्यामध्ये भक्तिभाव असावा. तर तुम्ही याची तुलना जर इतर यज्ञासोबत केली, आपल्याला कदाचित वाटेल की अरे पत्र म्हणजे पान फूल फळ म्हणजे याच्यामध्ये असं काही विशेष वाटणार नाही. पण तुम्ही यज्ञाचे प्रकार ऐकले असतील, अश्वमेध यज्ञ किंवा पुत्रकामेष्टी यज्ञ. त्या यज्ञामध्ये अक्षरशः अरबो रुपयांचा खर्च यायचा. अश्वमेध यज्ञासाठी तर सर्व राजांना बोलवायचं, त्यांच्यासाठी वेगळे महल बांधायचे, हजारो ब्राह्मणांना बोलवायचं आणि हजारो लाखो लोकांना जेवण द्यायचं असे. आणि त्याच्यामध्ये पण सर्व मंत्र बरोबर झाले पाहिजे. जर चुकीचे झाले तर पण परत गडबड होते, जसं तोष्टाने केलं होतं. ते नंतर आपण कधी बघूया. तर सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की कर्मकांड जरी वरून असं वाटतं की सोपं आहे, परंतु भक्तीसारखं सोपं आणि सहज काहीच नाही आहे. कर्मकांडाची अशी कुठलीच गोष्ट नाही की ते फक्त छोटंसं पान देऊन होऊन जाईल. त्याच्यामध्ये खर्च करावाच लागतो. पण तरीसुद्धा काही लोकांना ते हवं आहे, तर मग त्यांना ते करू शकतो. मग आता 27मध्ये काय आहे की आपण असं बघितले की अर्जुन या गीतेमधून एका व्यक्तिगत प्रगतीमधून जात आहे. त्याची पण प्रगती होत आहे, प्रगतीच होत आहे. पण अर्जुन आपलं प्रतिनिधी करताना प्रगती होत आहे, कारण तो स्वतः तर भगवंतांचा पार्षद आहे, शाश्वत पार्षद आहे, नरनारायण ऋषीमध्ये नर आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपलं प्रतिनिधित्व करताना इथे 9व्या अध्यायामध्ये अर्जुनच्या स्थितीनुसार त्याने काय करावं हे भगवंत सांगतात. तर अर्जुन म्हणेल की तुम्ही तर भरपूर काही सांगितले, प्राधान्यभूत, गुणीभूत, एकत्वेन पृथक्त्वेन, देवता उपासक, महात्मा, अनन्य भक्त, मी काय करू. तर 27मध्ये भगवंत त्याला म्हणतात की तू कर्म ज्ञान मिश्र प्राधान्यभूत भक्ती कर. ही एक वेगळीच भक्ती आहे, म्हणजे थोडासा प्रकार वेगळा आहे. याच्यामध्ये व्यक्ती वर्णाश्रमाचं पण पालन करतो आणि थोड्याशा इतर गोष्टींचं पण पालन करतो, ज्ञानयोगाचं पण पालन करतो, परंतु त्यांना भगवंताच्या वैयक्तिक अस्तित्वाबद्दल माहिती आहे. असं थोडं मिश्रण असल्यामुळे ही थोडी वेगळ्या प्रकारची भक्ती आहे. याला कर्मज्ञान मिश्र प्राधान्यभूत भक्ती म्हणतात. किंवा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा व्यक्ती जो आहे 27मधला सर्व क्रिया करतो आणि नंतर अर्पण करतो. समजा तो दान देईल आणि या दानाचं फळ भगवंतांना असं करेल, परंतु भक्ती याच्या विरुद्ध आहे. गोष्ट करण्याच्या आधीच आपण अर्पण करतो. जसं की समजा जेवण बनवायचं आहे, तर आदर्श स्तरावर काय की तो भाजीपाला विकत घेताना किंवा दूध ते पदार्थ घेताना तिथूनच चिंतन सुरू होतं की याचं सर्व मी भगवंतांसाठी करणार आहे, कुठला पदार्थ करणार आहे, त्यांना काय आवडणार आहे, या भावनेने स्वयंपाक केला जातो. आणि मग तो म्हणजे करण्याच्या पूर्वीपासूनच अर्पण होतो. परंतु इतर मार्गामध्ये तसं नाही. हा थोडासा फरक आहे इतर मार्गामध्ये, म्हणजे हे 27च्या श्लोकामधल्या लोकांचे. कारण हे काय भगवंत काय म्हणतात त्याला, येत करोशी, जे करशील ते मला अर्पण कर, यद अश्नाशी, जे खाशील ते मला अर्पण कर, जे यज्ञ करशील तो मला अर्पण कर, जे दान करशील ते मला अर्पण कर. म्हणजे ह्या व्यक्ती काय ही क्रिया करून नंतर अर्पण करतो. परंतु भक्तीमध्ये आपण
आधी सर्वस्व भगवंतांना अर्पण करतो आणि त्यांच्या जे आवडीचं असेल ते करण्याचा प्रयत्न करतो. हा फरक आहे दोन्ही मार्गामध्ये. मग असं केल्यावरती काय होईल? असं केल्यावरती शुभ आणि अशुभ म्हणजे पाप आणि पुण्य दोन्हीपासून तो मुक्त होशील आणि तुला विमुक्ती मिळेल. मुक्ती आणि विमुक्तीमध्ये काय फरक आहे? मुक्ती म्हणजे निर्विशेष मुक्ती, निराकार मुक्ती, आणि विमुक्ती म्हणजे भगवंतांचं वैयक्तिक संग मिळणे, याला विमुक्ती म्हणायचं. जसं की दामोदर लीलेमध्ये आलं होतं ना, नेमम विरिंचो न भव न श्रीअपि अंग संश्रया प्रसादम लेबिरे गोपी यत्तत् प्राप्य विमुक्तीदात. मुक्ती आणि विमुक्तीमध्ये फरक आहे. मग या 29 नंबरच्या श्लोकमध्ये कोणी म्हणेल की हा तर भेदभाव आहे की तुमच्या भक्तांना मुक्ती आणि बाकीच्यांना जन्ममृत्यू. तर इथे भगवंत म्हणतात हा भेदभाव नाही आहे. सर्व सामान्य गरजासाठी मी सर्वांना समान आहे, त्यांच्या भौतिक गरजा सर्वांना सारख्याच देतो. परंतु जसं एखादा दानशूर व्यक्ती सर्वांना समान दान जरी देत असला तरी त्याचं विशेष प्रेम आपल्या मुलावरती असतं, त्याच्यामध्ये हा दोष नाही मानला जात. तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही बाहेरच्या लोकांना 10 रुपये किलोचा भात वाटला, तुमच्या मुलाला पण तोच खाऊ घाला, असं का करेल तो व्यक्ती? आणि ही आपली अपेक्षा पण नसते. तर तेच उदाहरण भगवंत इथे देतात की सामान्य गरजांसाठी मी समान आहे, परंतु जे माझे भक्त आहेत, ज्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, त्यांच्याबद्दल माझा स्पेशल भाव असणे हे दूषण नाही तर आभूषण आहे. याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे. आता 30पासून शेवटचे हे श्लोक फारच रसिक आहेत. तर मागच्या श्लोकात भगवंत काय बोलले की बाबा मी माझ्या भक्तांबद्दल थोडासा अधिक प्रेम आहे किंवा मी त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतो, आणि हे काही चुकीचं नाही आहे, कारण त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. तर आता 30पासून पुढच्या श्लोकांमध्ये 4 श्लोकांमध्ये भगवंतांचं त्यांच्या भक्तांबद्दल किती विशेष प्रेम आहे आणि ते किती टोकाची भूमिका घेऊ शकतात भक्ताच्या प्रेमासाठी, याचं छान वर्णन आहे. तर या वर्णनामधील हा पहिला श्लोक आहे 30 नंबरचा. इथे भगवंत काय म्हणतात की अरे तुम्ही तर मला असे म्हणताय की तुमचा दुजा भाव आहे, पक्षपात करताय तुमच्या भक्तासाठी आणि इतर लोकांमध्ये. भगवंत म्हणतात पक्षपात नाही आहे, मी तर त्याच्याही खूप पुढच्या स्टेजला जातो माझ्या भक्तांसाठी. माझा भक्त जरी सुदुराचारी असला, म्हणजे त्याने चोरी केली किंवा व्याभिचार केला, परंतु तो जर माझी अनन्य भक्ती करत असेल तर मी त्याला साधू मानतो आणि तुम्ही पण त्याला साधू मानलं पाहिजे. आणि हा माझा आदेश आहे, मंतव्य. ह्या आदेशाचं जर नाही पालन केलं तर अपराध होईल. तर इथे भगवंतांची भक्ताच्या प्रेमासाठीची टोकाची भूमिका समजते या श्लोकामध्ये, की ते बाकीचे समजा जे आहेत कर्मी ज्ञानी वगैरे सगळ्या काही गोष्टी बरोबर करत असतील, पाप नाही करायचं, चांगलं वागायचं, खोटं नाही बोलायचं, एवढं सर्व करत असतील, आणि भक्त पण भक्ती करतं पण कधी कधी चुकून त्याच्याकडून काहीतरी चूक होऊन जाते. तर मग सामान्य दृष्टिकोनातून काय होतील, अरे तो व्यक्ती इतका प्रामाणिक आहे, काहीच चूक करत नाही, आणि त्याला जवळ घ्यायचं सोडून हा व्यक्ती चुका करते याला जवळ घेत आहेत. तर भगवंत म्हणतात हो, तो चुका करत नाही पण तो माझा सख्खा नाही आहे, त्याला माझ्यावरती प्रेम नाही आहे. हा चुका करतो पण याचं माझ्यावरती प्रेम आहे, म्हणून कुणालाही आपले मुलं आवडतात, तसं भगवंतांचं आहे. परंतु इथे आपण ही गोष्ट बघितली होती की हे लायसन्स नाही आहे चूक करण्यासाठी किंवा अपराध करण्यासाठी. फक्त भगवंतांचं एक टोकाची भूमिका, तेव्हा त्यांचं मनाचं मोठेपण किंवा त्यांचं प्रेम इथं व्यक्त होतं. परंतु भक्तांची पण जबाबदारी आहे की जर भगवंत एवढे प्रतिसाद देत असतील तर मग आपण पण जबाबदारीने वागलं पाहिजे. नाहीतर या श्लोकाचा उपयोग घेऊन आपण असं नाही म्हणू शकत की कायसं जरी वागलं तरी मी तर सुदुराचारी नाही आहे, थोडंफारच गडबड करतो, असं नाही. तसं जर केलं तर 7वा नाम अपराध होतो. जी प्रगती केली ती पण काय म्हणता येईल, हरवून जाईल. 31 नंबरचा बघितलं की नाही बघितलं? हां, 31 नंबरचा पण आपण बघितला. आता काय बघतोय 30, 31, 32 आणि 33मध्ये भगवंतांचं भक्तांबद्दलचं विशेष प्रेम. मागच्या श्लोकात त्यांनी काय सांगितलं की पक्षपात तर खूप दूरची गोष्ट आहे, माझ्या भक्ताने खूप मोठा गुन्हा जरी केला तरी तो माझ्यासाठी साधूच आहे आणि तुम्ही पण त्याला साधू म्हणा. मग आता 31 नंबरच्या श्लोकामध्ये कोणी म्हणेल की पण अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये काम क्रोध आहे,
त्याचा तुम्ही पूजा स्वीकाराल का? तर भगवंत म्हणतात त्याच्यात तो कुठे वाईट व्यक्ती आहे, तो तर धर्मात्मा आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा, त्याला धर्मात्मा म्हणायचं. परत त्याला वाईट म्हणायचं नाही किंवा त्याच्या हृदयामध्ये हे आहे ते असं बोलायचं नाही. का? कारण माझा हा भक्त आधीच्या सवयीमुळे कधी कधी चूक होऊन जाते व्यक्तीच्या हातून. जसं मी तुम्हाला सिगारेटचं उदाहरण दिलं, तर जे आधीचे चेन स्मोकर आहेत त्यांना पटकन सिगारेट नाही सोडता येत, वेळ लागतो. तर मग अशा या आधीच्या वासनांच्या प्रभावामुळे कधी कधी चूक होते. परंतु जो खरा भक्त आहे तो काय करतो की शाश्वत म्हणजे सारखा पश्चाताप करतो की मी असं नव्हतं वागायला पाहिजे, हे चुकीचं आहे, आणि या पश्चातापामध्येच तो शुद्ध होऊन जातो आणि तो धर्मात्मा होतो. आणि दुसरं एक कारण असं दिले की तो भविष्यामध्ये धर्मात्मा होईल असं नाही आहे, आता पण त्याच्या हृदयामध्ये तो धर्मात्माच आहे, फक्त पूर्णपणे विकसित होण्यासाठी कदाचित थोडासा वेळ लागेल. तर या श्लोकामध्ये, या मागच्या श्लोकात जो दुराचारी सांगले त्याला धर्मात्मा म्हणतात भगवंत. पण धर्मात्म्याचे दोन गुणधर्म आहेत. चूक झाली तर पश्चाताप करतो आणि सध्या त्याच्या हृदयामध्ये तो पोटेन्शियली धर्मात्मा आहे, पण काही वेळ लागेल. जसं की मातीमध्ये बी टाकले तर लगेच रोप नाही येणार, परंतु त्याच्यामध्ये रोप येण्याची पूर्ण क्षमता आहे, तर थोड्याशा वेळात रोप येणारच आहे. मग इथे भगवंत म्हणतात की हे अर्जुन, तू जाऊन घोषणा कर. तर अर्जुन म्हणतो काय घोषणा करू? की सर्व लोकांना सांग की माझा भक्त दुराचारी असो कसाही असो त्याचा नाश कधीच होणार नाही. मग अर्जुन म्हणतो मी का सांगू, तुम्ही सांगा, तुम्ही मला गीता बोलताय, मी नाही बोलत आहे. तर भगवंत म्हणतात अरे नाही, तू सांग. कारण लोकांना माहीत आहे मी माझे स्वतःचे शब्द पाळत नाही, पण भक्तांचे शब्द पाळतो. जसे की याच युद्धामध्ये आचार्य पुढचं उदाहरण आधीच देतात की भीष्माचे शब्द पाळण्यासाठी भगवंतांनी स्वतःचे शब्द तोडले की मी शस्त्र उचलणार नाही. म्हणून सर्वांना माहिती आहे हा माझा स्वभाव की तुझे शब्द मी कधीच तोडणार नाही, म्हणून तू बोल. तर याच्यावरती मी आणखीन एक तुम्हाला कदाचित सांगितले की नाही माहिती नाही, पण एवढ्यात मी एका क्लासमध्ये ऐकलं की महाभारतमध्ये जेव्हा भगवंत युधिष्ठिर महाराजांना बोलत होते की बाबा द्रोणाचार्यांना हरवणं शक्य नाही आहे, द्रोणाचार्य भीष्म हे ऑलमोस्ट अमर लोक होते, तर त्यांना वेगळ्या पद्धतीनेच पराभूत करावं लागेल, सरळ सरळ होणार नाही. तेव्हा एक अशी गोष्ट आहे की त्यांना माहीत होती की जर अश्वत्थामाचा मृत्यू झाला असं म्हटलं तर द्रोणाचार्यांची सर्व इच्छाच निघून जाईल युद्ध करण्याची, आणि मग दृष्टद्युम्न त्यांचा वध करू शकेल. मग भगवंत युधिष्ठिर महाराजांना म्हणतात की तू सांग की अश्वत्थामा मेलाय म्हणून. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात मी का सांगू, तुम्ही सांगा. तर भगवंत म्हणतात अरे सगळ्यांना माहीत आहे मी खोटं बोलतो, आणि सर्वांना हे माहिती आहे की तू कधी खोटं बोलत नाही. युधिष्ठिर महाराज फेमस होते, म्हणजे काय म्हणतात वचन पाळण्यामध्ये, खरं बोलण्यामध्ये. म्हणून भगवंत त्यांना म्हणतात की तू बोल, तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील. तर ठीक आहे, याच्यावरती आणखीन 2-3 मुद्दे आहेत, मी तुम्हाला सांगतो. तर मग युधिष्ठिर महाराज बोलतात पण पूर्णपणे विश्वासाने बोलत नाही, थोडंसं हिचकिचाट करतात. आणि बोलताना पण काय म्हणतात की अश्वत्थामा हत नरो वा कुंजरो वा. नर म्हणजे व्यक्ती, कुंजर म्हणजे हत्ती. कारण तिथे एक अश्वत्थामा नावाचा एक हत्ती पण होता, ज्याला भीमाने गद्याने मारलं होतं त्याच वेळेस. तर यांनी असं केलं की बाबा मी तर हत्तीबद्दल बोललो होतो, म्हणजे माझी चूक पण नाही आहे. तर हलक्या आवाजामध्ये नरोवा कुंजरोवा असे म्हटले युधिष्ठिर महाराज. आणि मग नंतर द्रोणाचार्यांना विश्वास होता की युधिष्ठिर महाराज खोटं बोलणार नाहीत. मग त्यांची युद्ध करण्याची इच्छा निघून गेली. मग दृष्टद्युम्नाने त्यांचा वध केला. परंतु याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर असं म्हटलं जायचं की या प्रसंगाच्या आधी युधिष्ठिर महाराजांचा रथ जमिनीला टच नाही करायचा, जमिनीच्या वरतीच राहायचा, कारण त्यांचं काय म्हणता येईल तपस्या, बळ किंवा धर्मपालन एवढं श्रेष्ठ होतं. परंतु हे बोलल्यानंतर त्यांचा रथ जमिनीवरती टेकला. तर आता या रथ जमिनीवरती टेकण्याला कर्ममार्गातले लोक आणि वैष्णव वेगळ्या पद्धतीने बघतात. तर जे हे आहे त्याला काय म्हणता येईल आपण, धर्मशास्त्राचे लोक, ते काय म्हणतात की युधिष्ठिर महाराज खोटे बोलले म्हणून रथ जमिनीवरती आला. परंतु वैष्णव आचार्य सांगतात ते कारण नाही आहे. खरं कारण हे आहे की युधिष्ठिर महाराजांनी भगवंतांची आज्ञा पाळण्यामध्ये
विलंब केला म्हणून त्यांचा रथ जमिनीवरती आला. तर हे समजणं महत्त्वाचं आहे. हां, तर दामोदर प्रभू एका क्लासमध्ये सांगत होते की तुम्हाला जर समजा आता विद्यार्थ्यांना घरचे विचारतात ना, कुछ पढ़ रहा है की नहीं पढ़ रहा है, तर दामोदर प्रभू बोलले, मोठ्या आवाज म्हणायचं हां मैं पढ़ रहा हूँ, आणि छोट्या आवाजामध्ये म्हणायचं भगवद्गीता. तर एक अभ्यास तर केला पाहिजे मुलांनी, पण आईवडिलांना कधी कधी मुलं गीता वगैरे वाचतात तेव्हा खूप जास्त काळजी वाटते की बाबा याचं शैक्षणिक कसं होईल म्हणून. तर आपण इथपर्यंत आलो होतो. तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही मध्ये हँड रेस करा. आपण या श्लोकाचं गायन करूया. श्लोक नंबर 32, अध्याय क्रमांक 9, गीता पान नंबर 358. मी आशा करतो की तुमच्या सगळ्याकडे भगवद्गीता असेल. आपण गाऊया. मां हि पार्थ व्यपाश्रित्य एपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास् तेऽपि यान्ति परां गतिम्. जशी आपण चर्चा केली ना की 31पासून भगवंत 31 का 30, हां 30 किंवा 31पासून त्यांच्या भक्तांबद्दलच्या प्रेमासाठी किती टोकाची भूमिका घेतात हे सांगत होते. तर मागच्या श्लोकात, त्याच्या पूर्वीच्या श्लोकात म्हटले की सुदुराचारी असला तरी त्याला साधू म्हणायचं. नंतर 31मध्ये बोलले की तो लगेच धर्मात्मा होईल, फार काही वेळ लागणार नाही आहे आणि त्याचा कधीच विनाश होणार नाही. आणि इथे म्हणतात की मागच्या श्लोकामध्ये तर मी चुकून घडलेल्या अपघातात्मक चुकांसाठी बोललो होतो की बाबा भक्ताच्या हातून आधीच्या सवयीमुळे कधी कधी सिगारेट पिण्यामध्ये आली, तर असं झालं समजा, होण्याची शक्यता कमी असे समजा झालंच, तरीसुद्धा तो धर्मात्मा आहे आणि त्याचा विनाश नाही होणार. तर या 32 नंबरच्या श्लोकामध्ये एक पायरी आणखीन वर जातात भगवंत की अपघाताने घडलेली चूक सोडून द्या, परंतु सामान्यतः सामाजिक स्तरावरती ज्या लोकांना कनिष्ठ समजलं जातं ते लोकंसुद्धा माझी प्राप्ती करू शकतात. म्हणजे आता समजा सिगरेट वगैरे पिणे एक चूक आहे, परंतु एखाद्या व्यक्तीचा जन्म जर चांडाळ घरामध्ये झाला असेल आणि लहानपणापासून त्यांना कुत्र्याचं मांस खाण्याची सवय आहे, आपल्या वर्णाश्रम व्यवस्थामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रानंतर जो 5वा गट आहे किंवा त्याला आपण काय म्हणू, वर्णाश्रमाच्या बाहेरचे, त्याचे पण प्रकार आहेत. चांडाळ म्हणजे कुत्रे खाणारे. आता हे चायनीज वगैरे त्याच्यात आले. याचा पण एक श्लोक आहे, आपण बघूया आज. तर अपघातातून घडलेली चूक तर मी मानतच नाही आहे, त्या व्यक्तीला मी नेहमी धर्मात्माच मानतो. परंतु एवढंच नाही, तर काही समजा लोकांना सामाजिक स्तरावरती आधीपासूनच कनिष्ठ समजलं जातं, अशी लोकंसुद्धा माझी प्राप्ती करू शकतात. आता इथे काही गैरसमज होऊ शकतात. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा, पण आपण चर्चा करू. तर मां हि पार्थ व्यपाश्रित्य, की हे पार्थ जे काही माझा आश्रय घेतात, या श्लोकामध्ये हा व्यपाश्रित्य शब्द खूप महत्त्वाचा आहे. तर कुणाबद्दलही नाही, अशा व्यक्तीबद्दल ज्याने भगवंतांचा पूर्णपणे आश्रय घेतला. व्यपाश्रित्य म्हणजे पूर्णपणे जे भगवंतांना शरणागत होतात. मग अशी लोक जरी पाप योनीमध्ये आहे असं सामाजिक दृष्टिकोनातून जरी मानण्यात आलं, हे लक्षात ठेवा शब्द, हे भगवंत मानत नाहीत की ते पाप योनीचे आहेत, परंतु सामाजिक दृष्टिकोनातून तथाकथित लोक काही जणांना कनिष्ठ समजतात. आता याची चर्चा तर समोर येणारच आहे. भागवतम तर तुम्हाला मी बऱ्याच वेळा बोललो की तर भगवंतांचा दृष्टिकोन तर असा आहे की गुणकर्म विभागशा, गुण आणि कर्मावरती आहे, जन्मावरती भगवंत काही भर देत नाहीत. नंतर नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना म्हणतात, यस्य लक्षणं प्रोक्तम पुंसो वर्णाभिव्यंजकम,
यद अन्यत्रापि दृश्येत तत्तेनैव विनिर्दिशत. म्हणजे जर एखादा व्यक्ती शूद्र घरी जन्मला असेल परंतु त्याच्यामध्ये जर ब्राह्मणाचे गुण असतील तर त्याला ब्राह्मण समजलं पाहिजे. आणि एखादा व्यक्ती ब्राह्मण घरी जन्माला आला परंतु त्याचं वागणूक शूद्रासारखं त्याला शूद्र समजलं पाहिजे. तर शास्त्र क्लिअर आहे. परंतु काही जातीवादी म्हणा किंवा काही धर्मशास्त्राचा आधार घेणारे किंवा काही कर्मकांडी लोक आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून ते या भेदाला फार जास्त महत्त्व देतात. म्हणून अशा जे परंपरागत धर्मशास्त्राला पकडून असणारे लोक आहेत त्यांना इस्कॉनच्या बऱ्याचशा गोष्टी जमत नाहीत. जसं की परंपरागत समाजामध्ये काय आहे की स्त्रियांनी डान्स करणं हे खूप चुकीचं समजलं जातं. परंतु आपल्याला भक्तीमध्ये भगवंतांची संतांची आज्ञा आहे की डान्स केला पाहिजे. ते तुकाराम महाराज पण म्हणतात ना, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. तर हा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. तर एखादा व्यक्ती जर खूप परंपरागत घरातून त्या पद्धतीने जर वाढत आला तर त्याला इस्कॉनमध्ये स्त्रिया असा डान्स करत आहेत हे बघून त्याला शॉक बसेल, कारण त्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये खूप चुकीचं आहे की बाबा स्त्रिया असं करतात. आणि परत धर्मशास्त्रानुसार दुसऱ्याचं उष्ट खाणं हे खूप चुकीचं मानलं जातं. म्हणजे त्याला निंदित कर्म समजतात ते लोक, धर्मशास्त्रावाले किंवा कर्मकांडावाले. परंतु वैष्णवाची अंडरस्टँडिंग पूर्णपणे वेगळी आहे. आपण तर काय म्हणतो की नारद मुनी जेव्हा लहान मुलगा होता, म्हणजे नारद मुनी बनण्याच्या आधी, उच्चिष्ट लेपान अनुमोदिते द्विजय सकृष्ट भुंजे तद अपाश्म किल्बिषम. जेव्हा आपण नारद मुनीची चर्चा करू तिथे हा प्रसंग येतो की नारद मुनी म्हणतात की माझ्या घरी काही भक्तिवेदांती म्हणजे साधू आले होते आणि मी आणि माझ्या आईने त्यांची सेवा केली, त्यांच्याकडून दररोज कथेचं श्रवण केलं. आणि एके दिवशी मी त्यांची परवानगी घेतली की तुमचं उच्चिष्ट मी घेऊ का. तर या साधूंनी मला परवानगी दिली आणि ते उच्चिष्ट घेताच माझ्यामधले सर्व कल्मश म्हणजे दोष नष्ट झाले. आता हा प्रसंग भागवतामध्ये आहे. तर वैष्णव सिद्धांतानुसार आपण पण समजा कुणी श्रेष्ठ वैष्णव आहे, समजा गुरु महाराज आहेत किंवा प्रभुपादांचे शिष्य, प्रभुपादांचा महाप्रसाद घेण्यासाठी खूप स्पर्धा असायची. परंतु हे पारंपरिक धर्मशास्त्रानुसार वागणाऱ्या लोकांना सहन नाही होत, कारण त्यांचे सिद्धांत एकदम चुकीचे आहेत की दुसऱ्याचं उष्ट घ्यायचं नाही, कोणत्या साईडला डोकं करून जेवण करायचं, असे बरेच नियम आहेत त्या लोकांचे. त्याच्यामध्येच ते पण त्याच्यामध्ये पण जे काही कामाचे नियम आहेत ते पाळले पाहिजे. परंतु भक्तीला जर एखादा नियम विरोधात येत असेल तर मग आपण त्याचा स्वीकार करणं. जसं की वैष्णवांचं उच्चिष्ट घेणे त्यांच्या म्हणण्यानुसार नाही घेतलं पाहिजे, पण वैष्णवशास्त्र सांगतात ते आपल्याला घेऊ शकतो. हा सावंत सर, काय प्रश्न आहे? हां, येस माताजी. हां. हां, तर तुम्ही जर परंपरागत विचारानुसार बघितलं, म्हणजे परंपरागत म्हणण्यापेक्षा मी काय म्हणू की जे लोक कर्मकांडानुसार किंवा धर्मशास्त्रानुसार नियम पाळतात, त्यांच्या म्हणण्यानुसार कुणाचंच उष्ट नाही खाल्लं पाहिजे. एकदा त्या व्यक्तीने जेवण केलं, जे काय उरलं ते दुसरं कोणी घेतलं नाही पाहिजे. परंतु आता एक गोष्ट ही एक इकॉनॉमिकली पण बघावं लागते की जर असं थोडंसं खाऊन उष्ट झालं फेकत बसले तर इकॉनॉमिकली प्रॉब्लेम होईल. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरातले तुम्ही तर वैष्णव आहात, त्याच्यामुळे वैष्णवांचं उच्चिष्ट घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आता तुमची श्रद्धा वैष्णव विचारामध्ये आहे का परंपरागत विचारामध्ये, त्याच्यानुसार तुम्हाला फरक पडेल. हां, मग संपला, आता परत विचार करू नका असा. पण असे आहेत समाजामध्ये लोक. हां, म्हणजे हे मी काही मनाने सांगत नाही, असं काही उदाहरणं दिली मी तुम्हाला उष्ट खाण्याचे, माताजी लोकांनी डान्स करण्याचे किंवा माताजी लोकांनी विग्रहांची सेवा करण्याचे मंदिरामध्ये. म्हणून लोक इस्कॉनवरती खूप टीका करतात की स्त्रिया कशा काय विग्रहांची. हां,
ते ते कल्चर्ड आहे परंपरागत. तर तसं होतं कारण त्यांची शिकवणूक तशी आहे. तिथे बलराम शक्ती प्रभू एक उदाहरण देत होते की ते म्हणजे तमिळनाडूमधले एकदम काय म्हणतात परंपरागत ब्राह्मण घरातले आहेत, बलराम शक्ती प्रभू. पण ते आता मग नंतर भक्तीमध्ये असे बरेचसे इथले डिव्होटी जे तमिळनाडूमधले आहेत ते ब्राह्मण घरातलेच आहेत. बलराम शक्ती प्रभू, राधेश्याम प्रभू, गौरांग प्रभू, नित्यानंद प्रभू, आणि यांचा श्री वैष्णव संप्रदायाशी संबंध आहे. कारण तमिळनाडूमध्ये श्री वैष्णव संप्रदाय जास्त प्रचलित आहे. तर बलराम शक्ती प्रभू एकदा सांगत होते की म्हणे आम्ही परंपरागत ब्राह्मण आहोत. भक्तीमध्ये आल्यावरती मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या की जे पारंपरिक जे नियम आहेत भक्तीच्या विरुद्ध आहेत, ते आपण ते पाळणं योग्य नाही आहे किंवा ते चुकीचं आहे, त्याने अपराध होतो. तर त्याच्यापैकी हाच उष्ट खाण्याबद्दलच ते सांगत होते की मग मला कळलं की बाबा गुरु महाराजांचं किंवा श्रेष्ठ वैष्णवांचं उच्चिष्ट खूप शक्तिशाली असतं. तर मग मी घ्यायचो कारण मला शास्त्रामध्ये श्रद्धा आली. तर एक वेळेस त्यांची आई आणि वडील ते पण आले होते वाटतं मंदिरामध्ये किंवा महाराजांच्या यात्रेमध्ये. तर कुणाला तरी महाराजांचा महाप्रसाद मिळाला आणि सगळे अरे महाप्रसाद महाप्रसाद म्हणून हे करायला लागले. तर त्यांच्या आईने विचारलं हे काय? तर यांनी सांगितलं की महाराजांचं उष्ट आहे. तर त्या लगेच बोले अरे अरे मला नको मला नको. तर ते सांगत होते असा परंपरागत ब्राह्मण घरामध्ये संस्कार झाल्यामुळे त्यांचा विचार करण्याची पद्धती अशी आहे. तर ठीक आहे, जास्त विषयांतर नको, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की पुढचे जे काही शब्द येतील त्याच्यामध्ये गैरसमज होऊ नये म्हणून मी तुम्हाला ते थोडंसं एक हिंट दिली की बाबा सामान्यतः लोकांच्या दृष्टिकोनातून, हे परंपरागत लोकांच्या दृष्टिकोनातून ते स्त्रियांना कनिष्ठ समजतात, वैश्यांना आणि शूद्रांना कनिष्ठ समजतात सामान्य समाजामध्ये. आता इतके वर्ष होऊन, राजकीय क्रांती होऊन, संतांनी प्रचार करून तरीसुद्धा आता पण समाजामध्ये असा फरक आहे, असं विचारधारा आहेच. म्हणजे ही गोष्ट किती खोलवर लोकांच्या मनामध्ये आहेत. जसे की बऱ्याचदा स्त्रियांना हिणवलं जातं एका दृष्टिकोनातून, किंवा जो आवश्यक तो मान सन्मान आहे तो दिला नाही जात किंवा कमी समजलं जातं. आणि सगळे काही नियम स्त्रियांवरती आहेत आणि पुरुषांवरती काही नाही आहे असं नाही आहे. परंतु हे चुकीचं आहे कारण शास्त्रामध्ये तर नियम सर्वांसाठीच आहेत. स्त्रियाने नियम पाळायचे आणि पुरुषांनी कसे वागायचं असं तर नाही आहे. आता स्त्रियांना म्हणतात की तुम्ही पतिव्रता असलं पाहिजे. मग स्त्रीने पत्नीव्रता का असू, पुरुषांनी पत्नीव्रता का असू नये? मला सांगा बरं एक व्यक्ती ज्याचं उदाहरण जो पत्नीव्रता होता. हां, परफेक्ट. तर तुम्हाला छान माहीत आहे. एक पत्नी व्रत धरो राजर्षी चरित सुची स्वधर्मग्रह मेदियाम शिक्षयन स्वयं आचरत. तर एक पत्नी व्रत धरो की याला आपण पत्नीव्रत आपण म्हणू शकतो. तर मला सांगायचं काय आहे की दोघांच्या पण जबाबदारी आहेत. परंतु आता सामाजिक रूढी किंवा पुरुषप्रधान संस्कृती किंवा काही लोकांनी पैशाच्या स्तरावरती स्वतःला श्रेष्ठ सांगणे, या सगळ्यामुळे अजूनही या प्रथा समाजात आहेत. तर इथे असा गैरसमज होऊ नये की बाबा गीतेमध्ये पण स्त्रियांना, वैश्यांना आणि शूद्रांना तर कनिष्ठ सांगितलं आहे, असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला एवढं स्पष्टीकरण देतो की भगवंत म्हणतात की सामान्यतः हे लोक जे आहेत यांना कनिष्ठ समजतात, स्त्रियांना, वैश्यांना आणि शूद्रांना. परंतु माझ्या भक्तीमध्ये असा भेदभाव नाही आहे. स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास त्यांना काय मिळेल? तेपी यांती परामगतीम. आता हा परामगतीम शब्द आपण बऱ्याच वेळा अभ्यासला गीतेमध्ये. तर इथे परामगती म्हणजे काय असेल? हां, परफेक्ट. तर इथे भगवंत काय म्हणतात की म्हणजे भेदभाव तर सोडूनच द्या, हे लोकसुद्धा माझ्या धामाची प्राप्ती करतात म्हणजे किंवा करू शकतात. फक्त महत्त्वाचा गुणधर्म काय आहे? व्यपाश्रित्य, म्हणजे पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे. तर इथे भगवंत कुणाला पाप योनी म्हणत नाही आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून जसं मानलं जातं त्या दृष्टिकोनातून सांगतात की माझ्या भक्तीमध्ये असा भेदभाव नाही आहे. तर आता स्त्रियांचं जर उदाहरण घेतलं
तर बऱ्याच महान संत स्त्रिया होऊन गेल्या. मग त्यांना का आपण कनिष्ठ समजा, जसं की मीराबाई आहेत, जनाबाई, त्याच्यानंतर गौडे संप्रदायामध्ये नित्यानंद प्रभूंच्या ज्या पत्नी होत्या जानवा माता, बऱ्याच वर्षे ते गौडे संप्रदायाच्या अध्यक्ष होत्या. अध्यक्ष म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल आपल्याला, लीड करत होत्या गौडे संप्रदायाला. नंतर गंगा माता गोस्वामीनी, आता ह्या तर स्त्रियाच आहेत. मग यांना आपण असं हे म्हणू शकतो का की पाप योनीमध्ये आहेत? ना किती मोठा अपराध होईल जर जनाबाईला मुक्ताबाईला पाप योनी म्हटलं तर कुठंतरी थोडंसं लोकांचं इम्बॅलेन्स होतं. ती पाप योनी कशावरून म्हणायचं, सवयीवरून का केवळ जन्माने किंवा कुठल्या शास्त्राच्या आधारे, याच्यामध्ये थोडीशी गडबड झाल्यामुळे हे प्रकार घडतात. तर मला सांगा, आपण भक्तीमध्ये कुणाचं उदाहरण आदर्श मानतो? हां, श्रीमती राधाराणी. आणखीन राधाराणीशी निगडीत ठीक आहे, गोपींचं उदाहरण. चैतन्य महाप्रभू म्हणतात ना, आराध्यो भगवान व्रजेंद्रनंदन तद्धाम वृंदावनम रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेन या कल्पिता. श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम प्रेमा पुमार्थो महान श्रीमद महाप्रभोर मतरिदम अत्यादरण परह, असा एक श्लोक आहे. थोडक्यात त्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे की आमचा आराध्य भगवान कृष्ण आहे, आराध्य भगवान व्रजेशतनयस, आणि आमचं आराध्य धाम आहे वृंदावन, तर धाम वृंदावनम. ठीक आहे, तुमचा आराध्य भगवान कृष्ण आहे, तुमचं आराध्य धाम वृंदावन आहे, पण तुम्ही कोणाचं उदाहरण फॉलो करणार? आता समजा आपल्याला कुठली गोष्ट शिकायची आहे किंवा काही करायचं, ते एक उदाहरण लागतं ना, की बाबा हां ठीक आहे, याचं बघून असं असं करायचं. मग तुम्ही लोक कोणाला बघणार? रम्या काचित उपासदना व्रजवधू या वर्गेन कल्पिता. व्रजवधू म्हणजे गोपी. तर चैतन्य महाप्रभू एवढे स्ट्रिक्ट संन्यासी होते की म्हणजे तेव्हाच्या समाजातील नियमानुसार त्यांच्याजवळ कुठल्या स्त्री नाही यायच्या, कारण तेव्हा संन्यासासाठी खूप कडक नियम असायचे. शुद्धदेव गोस्वामी एवढे श्रेष्ठ शुद्ध हृदयाचे आहेत की त्यांना स्त्री आणि पुरुषमधला भेद कळत नाही. तर असे इतक्या उच्च स्तरावरची लोक कुणाला म्हणतात की आम्ही यांचं उदाहरण फॉलो करतो? आम्ही गोपीचं उदाहरण फॉलो करतो. दोन्ही संन्यासी, एक तर स्वतः भगवंतच आहेत. शुकदेव गोस्वामी एवढे ब्रह्मलीन व्यक्ती, त्यांचं पण काय म्हणणं आहे की आम्ही गोपींचं उदाहरण फॉलो करतो. आता गोपींना जर एक स्त्री समजून जर कोणी समजा असं म्हटलं की हे तर पाप योनीचे लोक आहेत, तर किती मोठा अपराध होईल. अशी गडबड आहे. नंतर जे वैश्य आणि शूद्राबद्दल सांगितलं आहे, याच्यामध्ये पण जर तुम्ही बघितलं ना, हे जे पारंपरिक लोकांचे दृष्टिकोन, तर श्रीमद भागवतांचं तेव्हा तुम्ही वाचन कराल, सगळे मुद्दे भागवतामध्ये खोडून काढलेले की स्त्रीबद्दल असो, उच्च नीच जातीबद्दल, वर्णाश्रम, सर्वाबद्दल जे चुकीच्या संकल्पना आहेत त्या भागवतामध्ये पूर्णपणे खोडल्यात. म्हणून आपण दुसऱ्या श्लोकात काय म्हणतो, धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत सराणाम सताम. भागवतामध्ये कैतव धर्माला जागा नाही किंवा फसव्या धर्माला जागा नाही. आणखी आपण भागवतांना काय म्हणतो की वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व असं फळ आहे श्रीमद भागवता. म्हणजे तुम्हाला कुठल्याही ग्रंथामध्ये काही जरी अडचण वाटली किंवा वेगळं वाटलं, याला कसं समजायचं, तर भागवतम वाचायचं. कारण भागवतम वेदाचं सर्वोच्च फळ आहे. भागवतम जो निष्कर्ष सांगेल तोच गृहीत धरायचा. आणि हे कुणाचं मत? चैतन्य महाप्रभू म्हणतात श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम, ह्याची चैतन्य महाप्रभूंचं मत आहे. आणि हे इतर पुराणांमध्ये पण सांगितलं आहे की श्रीमद भागवतम श्रेष्ठ आहे म्हणून. श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम यद वैष्णवानां प्रियम यस्मिन् पारमहंसं गीतम तत्र ज्ञान विराग गीयते. की श्रीमद भागवतम हे अमलप्रमाणे, अमल म्हणजे दोष, मल म्हणजे दोष आणि अमल म्हणजे दोष नसलेला. तर मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की हे सगळे सिद्धांत आपण भागवतांच्या बळावरती बोलतो. आता मी तुम्हाला 2-3 श्लोकाची उदाहरणं देईल, तेव्हा हा गोष्ट तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. जसं की इथं शब्द आला स्त्रियांबद्दल, आपण थोडी चर्चा केली. दुसरा शब्द आला वैश्य आणि शूद्रांबद्दल. तर 11व्या स्कंदामध्ये उद्धवजींना जेव्हा भगवंत उपदेश करत होते, त्याला उद्धव गीता म्हणतात. तर त्याच्यामध्ये एक श्लोक सांगतात भगवंत उद्धवजींना, येषां पुरुषं साक्षात आत्मप्रभवम ईश्वरम
न भजंती अवजानंती स्थानात भ्रष्टा पतंती अध. हा एक श्लोक आहे. या श्लोकाच्या आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की माझं शरीर म्हणजे ब्राह्मण आहेत, शरीर नाही डोकं माथ्याचा भाग म्हणजे ब्राह्मण आहेत, माझे हात म्हणजे क्षत्रिय आहेत आणि माझे पाय म्हणजे शूद्र आहेत असं वर्णन केलं. परंतु त्याच्या लगेच नेक्स्ट श्लोकामध्ये आता लोक काय म्हणतात, मी पण एकदा मुंबईमध्ये पुस्तक वितरण करत होतो, तर विले पार्लेच्या स्टेशनवरती मी एकदा उतरलो, तर तिथे एक ही व्यक्ती चप्पल दुरुस्ती करणारे लोक असतात ना तिथे स्टेशनवरती, तर त्या व्यक्तीला काय वाटलं की त्याने मला बोलवलं आणि तो बोलला, महाराज मला एक प्रश्न विचारायचा आहे, शूद्र लोकांना भगवंतांनी असं सांगितलं का की ते त्यांचे पाय आहेत आणि त्यांना काही अधिकार नाही. मग मी त्यांना विचारलं तुम्ही कुठून आहात, ते बोलले मी UP मधून आहे आणि आमच्याकडे असंच सांगतात म्हणजे ब्राह्मण लोक. तर मी त्यांना मग असे उदाहरण दिले, हे पूर्णपणे चुकीचं आहे बाबा. आमच्या महाराष्ट्रामध्ये तर सर्व वेगवेगळ्या जातीचे पंथांचे संत आहेत, त्यांनी सर्वांनी विठ्ठलाची प्राप्ती केली आहे. तर सामाजिक स्तरावरती तुकाराम महाराजांना पण त्या रामशास्त्रींनी वगैरे किती त्रास दिला होता. याचा अर्थ वैष्णवांमध्ये या गोष्टीला काही स्थान नाही आहे. तर मी तुम्हाला हा जो श्लोक सांगितला, एषं पुरुषं साक्षात आत्मप्रभवम ईश्वरम न भजंती अवजानांती स्थानात भ्रष्टा पतंती. हा श्लोक काय सांगतो की वर्णाश्रमानुसार व्यक्ती कुठल्याही वर्णामध्ये असू द्या, परंतु तर त्याचं मुख्य कर्तव्य आहे एषं पुरुषं साक्षात आत्मप्रभवम ईश्वरम न भजंती. कुठल्याही वर्णाचा व्यक्ती असो, ब्राह्मण शूद्र वैश्य किंवा क्षत्रिय, सगळ्यांकडून भगवंतांची उपासना करण्याची अपेक्षा आहे. परंतु न भजंती अवजानंती, जर त्यांनी भगवंतांची उपासना केली नाही तर स्थानात भ्रष्टा पतंती अध, तर ते त्यांच्या स्थानावरून भ्रष्ट होतात. आता हा श्लोकाचं तुम्हाला मी ॲप्लिकेशन सांगतो. बघा, आपण काय, मला या विषयावर बोलताना नेहमी एक हे वाटतं की जे लोक नवीन क्लास ऐकायला येतात त्यांना असं वाटेल की बाबा ब्राह्मण असतील तर त्यांना आवडेल ब्राह्मणांना कमी सांगतील, शूद्र असतील तर त्यांना आवडेल शूद्रांना कमी. त्याच्यामुळे नेहमी क्लास ऐकले तर त्यांचं कन्फ्युजन होणार नाही. त्यामुळे एका क्लासमधून मला नेहमी अशी भीती वाटते की बाबा लोकांचं कन्फ्युजन होईल. तर वैष्णव अंडरस्टँडिंगमध्ये ब्राह्मण पण भगवंतांची प्राप्ती करू शकतात आणि शूद्र पण भगवंतांची प्राप्ती करू शकतात. परंतु जर त्यांचं आचरण योग्य नसेल तर ब्राह्मण पण नाही करू शकणार आणि शूद्र पण नाही करू शकणार. हे सरळ आहे. तर तुम्हाला मी बोललो ना, जर भगवंतांची उपासना नाही केली तर ती व्यक्ती त्यांच्या स्थानावरून त्याचं पतंतीमध्ये पतन होतं. आता हे कसं समजायचं, आधुनिक समाजामध्ये बघा बरेचसे ब्राह्मण लोक की जे स्वतःला जन्मानुसार ब्राह्मण म्हणतात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु मग तुम्ही ब्राह्मणाचं जर टायटल घेताय तर ब्राह्मणाकडून काय अपेक्षा आहे हे पण माहीत असलं पाहिजे ना. समजा एखाद्या व्यक्ती स्वतःला म्हणत असेल की मी पोलीस आहे, पोलीस किंवा डॉक्टर आहे, तर डॉक्टर आहे तर त्याच्याकडून अपेक्षा आहे की त्याला काय काय कळलं पाहिजे, हृदय राईट साईडला का लेफ्ट साईडला हे जर माहीत नसेल तर कसा काय डॉक्टर. माझा एक बॅचमेट होता फर्स्ट इयरला, एक तुम्हाला जोक म्हणून सांगतो. तर तो काहीच अभ्यास करायचा नाही, रात्रभर त्याच्या गर्लफ्रेंडला बोलायचा आणि ॲनाटॉमी शिकायला आम्ही गेलो. तर प्रोफेसरनं विचारलं की हार्ट कोणत्या साईडला असतं बाबा, तर तुम्हाला माहीत असेल ना आपलं हृदय डाव्या साईडला असतं. तर तो बोलला राईट आणि मग पूर्ण बॅच त्याला हसायला लागली. मग त्याला राईट लेफ्ट करण्यामध्ये खूप गडबड झाली. तर मी तुम्हाला काय सांगते, जर तुम्ही एखादं टायटल घेता, डॉक्टर म्हणून घेताय, तर डॉक्टरसारखे काही बेसिक गुण असले पाहिजे ना. आता तो माझा बॅचमेट आता न्यूरोसर्जन आहे, ती वेगळी गोष्ट आहे. तर तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणत असाल तर तुमच्याकडून काय अपेक्षित ते गुण तुम्ही दाखवले पाहिजे. शौचम, ज्ञान विज्ञानम आस्तिक्यम, ह्या गोष्टी असल्या, यजन याजन पठन पाठम दान प्रतिग्रह, ह्या गोष्टी असल्या पाहिजे ना. आता जसे माझे बरेचसे मित्र जे की ब्राह्मण घरचे होते पण ते नॉनव्हेज खातात, याचा अर्थ काय, त्यांना हा श्लोक लागू पडतो. न भजंती अवजानांती स्थानात भ्रष्टा पतंती अध. या एका क्रियेमुळे ते स्वतःला ब्राह्मण नाही म्हणू शकत. कारण जर तुम्हाला स्वतःला डॉक्टर म्हणवायचं असेल तर डॉक्टरसारखं ज्ञान पाहिजे किंवा डॉक्टरसारखं उपचार करता आला पाहिजे. तसेच या श्लोकानुसार जर तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणवताय तर तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. आणि याच्या विरुद्ध मी असे पण काही मुलं बघितले
की जे खूप सामान्य किंवा वेगळ्या घरातून आणले पण त्यांचा स्वभाव खूप छान आहे, वागण्याची पद्धत खूप छान आहे, समजूतदारपणा आहे, तर त्या व्यक्तीला ब्राह्मण मानलं पाहिजे. तर हे महत्त्वाचं. आपण स्त्रिया आणि ब्राह्मण वगैरे यांचं बघितलं तर बेसिकली काय, 30मध्ये भगवंतांनी दुराचारी जरी असला तरी तो त्याचा नाश होणार नाही. दुराचारी असला तरी काय म्हटले, आता त्याला साधू म्हणायचं. नंतर पुढच्या श्लोकामध्ये बोलले की बाबा तो लगेच धर्मात्मा होईल, त्याचा विनाश होणार नाही चूक जरी झाली तरी. आणि या श्लोकामध्ये म्हणतात की एकदा होणारी चूक तर सोडून द्या, जी सामाजिक स्तरावरती व्यक्तीच्या जन्माला आणि त्याच्या स्थितीला चुकीचं समजलं जातं, असा व्यक्ती पण जर माझा आश्रय घेईल तो माझी प्राप्ती करू शकतो. आणि याचा विरुद्ध काय होतं, कॉन्व्हर्सला काय म्हणतात मराठीला, प्रमेयच्या विरुद्ध काहीतरी असते. तर परंतु याच्या विरुद्ध जरी व्यक्ती असा नसेल करत तर तो जन्माने किती श्रेष्ठ जरी असला तरी तो माझी प्राप्ती नाही करू शकत. तर हे सांगताना आचार्यांनी काही श्लोकांचं संदर्भ दिला आहे. तुम्हाला मी श्लोक काढून दाखवतो, 1 मिनिट फक्त वेट करा. दुसरा स्कंद, हे खूप महत्त्वाचे श्लोक आहेत. नाही लक्षात राहिले तरी चालेल, पण तुम्हाला कळेल तरी की भागवतम किती स्पष्टपणे सांगतं. 4 अध्यायामध्ये 18 नंबर. हां, तर आता मला हे शेअर करावं लागेल. तर हा जो श्लोक आहे, हा श्लोक शुकदेव गोस्वामी बोलत आहेत की जेव्हा परीक्षित महाराज त्यांनी प्रश्न विचारले तर उत्तर देण्याच्या आधी ते भगवंतांची वंदना करतायत. तर यामध्ये खूप वेगवेगळे श्लोक आहेत. त्या श्लोकांपैकी एक श्लोक आहे, परत विषयांतर होईल. तर या श्लोकामध्ये काय म्हणतात शुकदेव गोस्वामी, किरात हुनांद्र पुलिंद पुलकशा अभीरशुंभाय वनाखसादया हि अन्ये च पापाय दपाश्रयाश्रया शुद्धंती तस्मै प्रभविष्णवे नमः. तर हे जे सगळे नावं आहेत ना, किरात, हुन, आंध्र, हे म्हणजे सामाजिकदृष्ट्या खूपच खालच्या स्तरावरचे लोक आहेत. जसं की हुन म्हणजे रशियन लोक. आता यांना का खालच्या स्तरावरचं म्हणतात, कारण हे गोमांस खातात किंवा यांच्यामध्ये सामाजिक प्रतिबंध, कुटुंब संस्था बरोबर नाही आहे. तर हुन म्हणजे रशियन, पुलिंद म्हणजे ग्रीकचे लोक, नंतर यवन तर तुम्हाला माहिती आहे, यवन आणि म्लेच्छ, आणि खस म्हणजे चायनीज आणि मंगोलियन लोक. तर श्रीमद भागवतामध्ये आता यांच्यापेक्षा, आता आपण त्यांना काही कनिष्ठ समजत नाही, पण फक्त चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून यांच्यापेक्षा खालच्या स्तरावर कोण असेल भारतामध्ये. आता ही गोष्ट तुम्ही कधी ऐकली असेल, बोलायला थोडं योग्य वाटत नाही, पण तरी सांगतो की बाबा एक वाळवंटामधला असा धर्म विकसित झाला की आता ते म्हणतात आम्ही सर्वश्रेष्ठ, ती वेगळी गोष्ट आहे, की त्यांच्या जो काही त्यांचा मेसेंजर होता त्यांना असं सांगावं लागलं त्या लोकांना की बाबा आपली बहीण आणि आपली आई यांच्यासोबत आपण संग करू शकत नाही. असं ज्या लोकांना सांगावं लागतं ते लोक किती विकसित असतील, तुम्हाला काय वाटतं? गीतेमध्ये गीतेमध्ये अर्जुनला भगवंत एकदा जरी बोलले का असं की अर्जुन तुला सांगतो सगळं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, असं करायचं नाही. कारण कॉमन गोष्टी आहेत आणि माहीत नाही म्हणजे त्यांच्याकडे ती प्रथाच होती. त्यांना म्हणजे फक्त प्राण्यासारखं दिवसभर काहीतरी खाण्यापिण्याच्या वस्तू जमा करायच्या आणि एकदम म्हणजे पशुसारखं वागायचं. तर अशा लोकांना थोडंफार लाईनीवर आणण्याचा प्रयत्न तिकडे करण्यात आला आहे. तर भागवतम काय म्हणते बघा, असे यवन, म्लेच्छ, हे ग्रीक, रशियन, चायनीज, मंगोलियन हे लोक पण भगवंतांची प्राप्ती करू शकतात. आता जर हे लोक भगवंतांची प्राप्ती करू शकतात तर भारतामध्ये राहणारे शूद्र तर यांच्या दृष्टिकोनातून करोडोपटीने श्रेष्ठ आहेत.
आपल्या भारतामधले, समजा आपण शूद्र तर मानत नाही, समजा एखादा व्यक्ती शूद्र जरी असेल, आजही त्याला सांगण्याची गरज पडत नाही की असं नाही केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सामाजिक दृष्टिकोनातून ज्या व्यक्तीला सर्वात खाली समजलं जातं, त्यांच्या दृष्टिकोनातून तो हजारो पटीने श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या धर्मग्रंथांमध्ये, किंवा आता आपण आणि ते असं भेद करणं बरोबर नाही, पण आपण जर काय म्हणता येईल निपक्षपातीपणे अभ्यास केला तरी हेच योग्य आहे. तर आपल्या इथे सुरुवात कुठून होते? अथा तो ब्रह्मजिज्ञासा, तुम्ही ब्रह्मबद्दल जिज्ञासा करा. आणि तिथे काय सांगावं लागतं? अरे बाबा हे करू नका. मग ते लोक तरी मानायला तयार नव्हते. मग त्यांना काय सांगितले? ठीक आहे, तुम्ही जास्त विवाह करा, काही प्रॉब्लेम नाही, आणखीन कन्सेशन, यांच्यापासून पण संतती निर्माण करा. म्हणजे इतकं त्या लोकांना कन्सेशन द्यावं लागलं. तर अशा लोकांना हृदय शुद्ध असलं पाहिजे, आपण शरीर नाही आत्मा आहोत, ह्या गोष्टी सांगून शक्य आहे का? त्यांना समजेल का? म्हणून मी कुणाकडून तरी ऐकलं की त्यांच्याच मॅसेंजरने त्यांना सांगितलं की माझ्याकडे बऱ्याचशा सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, परंतु तुमची समजण्याची पातळी नाही आहे. तर ठीक आहे, आता हे पण थोडा वादाचा विषय होतो. मला फक्त एवढं सांगायचं की इथं स्त्रियांचा मुद्दा आपण बघितला. वैश्य आणि शूद्राच्या संदर्भात मी तुम्हाला हा श्लोक सांगतो. शुकदेव गोस्वामी 2ऱ्या स्कंदामध्ये परीक्षित महाराजांना बोलतात की बाबा हे शूद्र वगैरे तर सोडून द्या, हे जे असे लोक आहेत ज्यांना कुणासोबत संग करावा हे पण कळत नाही, असे लोकसुद्धा भगवंतांची प्राप्ती करू शकतात. परंतु त्याच्यासाठी एकच अट आहे. यांनी काय केलं पाहिजे? यद अपाश्रयाश्रया. यद अपाश्रयाश्रया म्हणजे ज्यांनी माझा आश्रय घेतला अशा व्यक्तीचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणजे माझ्या शुद्ध भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे, किंवा भक्तांचा अनुकरण केलं पाहिजे, त्यांच्या उपदेशानुसार जीवन जगलं पाहिजे. जर असा व्यक्ती असेल तो पूर्णपणे शुद्ध होतो. तो व्यक्ती पूर्णपणे शुद्ध होतो आणि तो व्यक्ती माझी प्राप्ती करू शकतो. आता हे म्हणजे बघा इथे नावं दिलेली आहेत: किरात, हुना, आंध्र, पुलिंद, पुलकश, आभीर, सुंभा, यवन, खसा, हे सगळे त्या टाईपचे लोक आहेत. तर हे लोक पण शुद्ध होऊ शकतात. आता एक उदाहरण सांगा बरं हे लोक शुद्ध झाल्याचं. हरदास ठाकूर समजा इंडियन होते, ह्या सगळ्या कम्युनिटी बाहेरचे मंगोलियन, चायनीज, ग्रीक, रशियन. अरे मला वाटलं हां 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 अरे महाराजांना असं म्हणू नका. मला तुमच्याकडून हां हां मला तुमच्याकडून ही अपेक्षा होती की तुम्ही पटकन सांगाल इस्कॉनचं उदाहरण. आता इस्कॉनमध्ये असे किती किती लोक आहेत की ज्यांचं बॅकग्राऊंड एवढं भयंकर होतं, पण ते लोक आज शुद्ध भक्त झालेत. एक लादिनी माताजी म्हणून होत्या, त्यांचं एक पुस्तक आहे लिगसी ऑफ लव. तुम्ही छोटंसंच पुस्तक आहे, कधी वाचायला मिळलं तर बघा. तर लादिनी माताजी ते अमेरिकन त्याच समाजातल्या तशा प्रकारच्याच लोकांच्या घरातून आलेल्या, परंतु त्यांच्या भक्तीने त्या एवढ्या प्रगत झाल्या होत्या की जगन्नाथजीसोबत बोलायच्या, त्यांच्या विग्रहांसोबत. त्यांची डायरी आता पण आहे, त्या जगन्नाथजींना काय बोलायच्या. आणि जगन्नाथजी जेव्हा त्यांना आफ्रिकेत प्रचार करायला पाठवलं, तेव्हा त्यांनी जगन्नाथजींना तक्रार केली की तुम्ही मला दूर करताय का. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की डॉक्युमेंटेड आता पण अशा गोष्टी आहेत की अशा घरातून आलेल्या व्यक्ती पण शुद्ध भक्त झाल्या. तर लादिनी माताजी खूप श्रेष्ठ होत्या. नंतर जननिवास प्रभू, सगळेच पाश्चात्य देशातले लोक. आता आपण असा विचार पण करत नाही ही व्यक्ती पाश्चात्य आहे, यांच्या सवयी कशा असतील काय. आता तो विचार करणं अपराध आहे. ते म्हणतात ना, दृष्टे स्वभावजनितेर वपुचश्च दोषे न प्राकृतत्वं भक्तजन इहस्य पश्येत गंगा अंबदम न खलुबुदु फेन पंकेर ब्रह्मद्रवतम अप्य गच्छति नीरधर्मा. की बाबा गंगेच्या पाण्याला पावसाळ्यामध्ये कधी मातीसारखं पाणी, गढूळ पाणी होतं, परंतु तरीसुद्धा ते पाणी ब्रह्मच आहे. तसंच वैष्णवाच्या शरीरामध्ये किंवा जन्मामध्ये जे बाह्य दोष आहेत ते नाही बघितले पाहिजे, असं उपदेशामृतमध्ये सांग. असं बऱ्याच ठिकाणी आहे. नमे भक्त चतुर्वेदी मदभक्त स्वपचः प्रिय तस्मै देयम तत्वग्राह्यम सच पूज्यो यथाह्यहम. बऱ्याच ठिकाणी ॲक्च्युली क्लिअर आहे, पण हे कसं काय मिश्रण झालं मला कळलं नाही, लोक गडबड कशी काय केली. हां, तर अशी खूप उदाहरणं आहेत.
तुम्ही लीलामृत वाचाल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच उदाहरण मिळतील. की आता ह्या यमुना माताजी एवढ्या उच्च स्तरावरच्या भक्त होत्या की त्यांना हे पण कळायचं नाही की समोरचा व्यक्ती माझा मत्सर करतोय. तर त्यांची मैत्रीण होती जगतारिणी माताजी. तर यमुना माताजी म्हणायचे, अरे ही व्यक्ती मला अशी का बोलते? तर जगतारिणी माताजी म्हणायचे, तुला खरंच कळत नाही तो का बोलतो असं? तर बोलल्या नाही. तर त्या बोले, तो तुझा द्वेष करतोय, तुझी ईर्ष्या आहे त्याला. तर यमुना माताजींना हे पण समजायचं नाही की समोरची व्यक्ती माझा द्वेष करते. पण त्या आल्या कुठल्या घरातून? त्यांचे वडील खाटीक होते आणि स्वतः प्रभुपाद बोलले की यमुना माताजी भावस्तरावर आहे. तुम्हाला मी हे कधी शेअर केलं कुकबुकचं मला आठवत नाही, कुठं तरी बोललो मी. यमुना माताजींनी गोविंदा मादिपुरुषम त्यांनी गायलं. आता ती स्त्रीचा आवाज आहे, परंतु इस्कॉनमध्ये जगभरात स्त्रीच्याच आवाजामधली आरती दररोज लावली जाते. यमुना माताजी एकदम अशी परफेक्ट पर्सनॅलिटी होते की गाण्यामध्ये त्यांना जॉर्ज हॅरिसन बोलला होता की तू आमचा ग्रुप जॉईन कर, खूप फेमस होशील. पण यमुना माताजी बोलल्या, नाही, मला प्रभुपादांना नाही सोडायचं. नंतर त्यांची कॅलिग्राफी नावाची एक लिहिण्याची पद्धत असते, त्याच्यामध्ये पण यमुना माताजी एक्सपर्ट होत्या. नंतर प्रभुपाद त्यांना सांगायचे की भारतामध्ये आल्यावर तू जिथेही जाशील तिथे भारतीय पदार्थ शिकून घे. तर यमुना माताजींनी 1000 भारतीय पदार्थ शिकून घेतले आणि त्या पदार्थांना बनवले, लोकांना खाऊ घातले आणि त्याचं एक पुस्तक त्यांना छापायचं होतं. परंतु कोणताच पब्लिशर तयार नव्हता की एवढं मोठं पुस्तक कोण लिहिणार, आणि ते पण व्हेजिटेरियन. वेस्टर्न लोकांना व्हेजिटेरियन म्हणजे 70च्या दशकामध्ये एक काहीतरी विचित्र वाटायचं. तर कुणीच तयार होत नव्हतं पब्लिशर. मग एक पब्लिशर तयार झाला, पण तो बोला 1000 नाही, मी 500 रेसिपीचं बुक तयार करेल. तर मग त्याने तयार केलं, तर बुक प्रिंट झालं आणि जगामध्ये त्या बुकला फर्स्ट प्राईज मिळालं. कृष्णाज कुझिन म्हणून पुस्तक आहे. आणि नंतर माताजींनी पुढच्या वेळेस बाकीच्या रेसिपीचं पुस्तक लिहिलं, त्याला पण फर्स्ट प्राईज मिळालं. तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की यमुना माताजी जरी जन्माने खाटीक घरातून होत्या, परंतु त्यांच्यामध्ये एवढे दिव्य गुण होते. नंतर आता हे तुम्हाला सांगायला पाहिजे की माहिती नाही, वृंदावनामध्ये लोकांनी त्यांच्यावर खूप घाण म्हणजे सगळे भक्त नवीनच होते, आरोप केले की बाबा यमुना माताजीचा आणि त्या संन्यासाचा संबंध आहे. तर असं जर समजा एखाद्या व्यक्तीला कोणी बोलत असेल की ज्या व्यक्तीने घरदार सर्व सोडलं, प्रभुपादांसाठी ते एकदा रेल्वेतून उडी मारायला पण तयार होत्या. रेल्वेच्या प्रभुपाद बोलले की मला गरम भात पाहिजे. तर रेल्वेमध्ये गरम भात कुठून देणार? तर त्या पॅन्ट्रीमध्ये गेल्या आणि त्यांना बोलल्या मला गरम भात पाहिजे. तर बघितले की सगळे त्यांचे मासाचे भांडे होते. तर यमुना माताजी बोलल्या, नाही, मी स्वतः बनवेल. तर ते बोलले, अशी परवानगी नाही पॅन्ट्रीमध्ये कोणाला. तर यमुना माताजी बोलल्या, तुम्ही मला तयार करू द्या, नाही तर मी रेल्वेतून उडी टाकेल खाली. आणि ते सिरियसली बोलत होत्या. तर ते घाबरून त्या लोकांनी त्यांना भात बनवू दिला, बनवायला परवानगी दिली. आणि काही वेळाने प्रभुपादांकडे ते एकदम गरम भात घेऊन गेल्या. प्रभुपादांना पण आश्चर्य वाटलं. तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की या व्यक्तींनी एवढा त्याग केला, प्रभुपादांना म्हणजे प्राणापेक्षा जास्त प्रेम केलं. आणि त्या व्यक्तीला समजा कोणी म्हणत असेल की यमुना माताजीचा आणि त्या संन्यासाचा संबंध आहे, तर त्यांच्या मनावर किती मोठा आघात होईल. तर असं त्यांना खूप 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 संकटांना सामोरं जावं लागलं. प्रभुपाद होते तेव्हा आणि प्रभुपाद गेल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा आणखीन. तर यमुना माताजी कुठेही राहायला जायच्या, तिथला जो मुख्य व्यक्ती त्याचं पतन व्हायचं, मग दुसऱ्या ठिकाणी जाय, तिथं पण पतन व्हायचं. असं होत होत त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांना फिरावं लागलं. तर मग ज्या व्यक्तीवरती असे आरोप व्हायचे, त्यांच्या गुरुभावांचं असं पतन होतं आहे, तर अशा व्यक्तीने तर सहज श्रद्धा सोडून द्यायला पाहिजे ना. तर एकदा काय झाले की त्यांचा पण एक भक्ती संप्रदाय आहे, दुसऱ्या संप्रदायाचे लोक यमुना माताजीकडे गेले आणि बोलले की प्रभुपादांनी खूप बेसिक दिलं आहे, राग भक्ती वगैरे हे तुमच्याकडे नाही, तू आमच्या ग्रुपमध्ये ये. तर यमुना माताजी बोलल्या की प्रभुपादांनी जे दिलं ते जर मला लाखो जन्मामध्ये त्याचं थोडासा अंश जरी समजला तरी मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल. तर असं राहणं खूप खूप कठीण आहे. आपल्याला बोलायला सोपं आहे, कोणी आपल्याला थोडासा आरोप केला की हा असं आहे, तर लोक लगेच केस करणार किंवा इस्कॉनच्या विरुद्ध जाणार, किंवा असे प्रकार आता पण घडतात ना.
तर मी हे सर्व कशामुळे सांगतो आहे की ही व्यक्ती अशा घरात जन्मात आली, पण ती भावस्तरावरची व्यक्ती होती. स्वतः प्रभुपाद बोलले की यमुना भावस्तरावरती आहे. लाधिनी माताजी, त्याच्यानंतर भक्तितीर्थ महाराज, तमाल कृष्ण महाराज. तर हे जे वैश्य आणि शूद्र हे आहे, हा नियम भक्तीमध्ये लागू पडत नाही. मग कोणी काय म्हणेल की परंतु या लोकांनी तपस्या वगैरे केली का, ह्या लोकांना तुम्ही एवढा मान देत आहे. तर असा एक आणखीन श्लोक आहे, तुम्हाला श्लोक दाखवला तर चालेल का, जास्त टाईमपास होतो आहे. दाखवलं थर्ड कॅन्टोमध्ये एक आहे. हां, ओके ओके. आता हा बघा, हा तुम्हाला दिसतोय आता का नाही. अहोबत आला ना. हां, तर हा तिसऱ्या स्कंदामध्ये कपिलदेव त्यांच्या आईला भक्तीचं ज्ञान देतात. जेव्हा त्यांच्या आईचं नाव देवहूती होतं, तर देवहूती आणि कर्दमुनीचं विवाह होतो, तेव्हा कर्दमुनी म्हणतात की मी केवळ संततीला जन्म देण्यापुरतं राहील आणि नंतर निघून जाईल. तर त्यांनी हजारो वर्षे तपस्या केली, नंतर 9 मुली झाल्या आणि ते निघून जाणार होते कदम ऋषी, की बाबा मी माझं वचन पूर्ण केलं. मग तेव्हा देवहूती म्हणतात की मला तुमच्या ज्ञानाचा फायदा नाही घेता आला, की मी भौतिक दृष्टिकोनातूनच बघितलं, मी हे ज्ञान मिळवायला पाहिजे होतं आणि आता तुम्ही पण जाणार आहात, मग मला कोण ज्ञान देईल. तर मग कर्दमुनी म्हणतात की ठीक आहे, की मी तुला एक पुत्र देईल जो तुला मार्गदर्शन करेल. मग त्यांच्या पोटी यांचा जन्म होतो कपिल देवांचा. तेव्हा कर्दमुनी निघून जातात. त्याचे पण बरेच कारण आहेत, ते परत विषयांतर होईल. तर मग कपिल देव आपल्या आईला जी शिक्षा देतात, हे तिसऱ्या स्कंदामध्ये कपिल शिक्षा म्हणून खूप प्रसिद्ध आहे, खूप तत्त्वज्ञानाचा किचकट विषय आहे. तर या उपदेशामधला हा शेवटचा अध्याय आहे, 33 नंबरचा. तर या अध्यायामध्ये देवहूती कपिल देवांना म्हणतात, सर्व ज्ञान ऐकून झाल्यावरती, अहो बत स्वपचातो गरियान. अहो म्हणजे आश्चर्य, अरे किती आश्चर्य आहे. स्वपच म्हणजे कुत्र्याला पचवणारा, म्हणजे कुत्र्याला खाणारा. अहो बत स्वपचातो गरियन यत जिव्हाग्रे वर्तते नाम तुभ्यम. की हे भगवंता, एखादा व्यक्ती कुत्रा खाणारा जरी असला, परंतु त्याच्या जिव्हेवरती जर तुमचं नाव येत असेल तर काय समजायचं. तेपूस तपस्ते हे जिहू शश्नू आर्या. की त्या व्यक्तीने सगळ्या प्रकारच्या तपस्या केल्या आहेत, सगळ्या प्रकारचे यज्ञ केलेत, सगळ्या प्रकारच्या शास्त्राचं वाचन केलं आहे. ब्रह्मानुचूर्णाम गृणंती येते. तर आता आपल्या सत्संगामध्ये किती लोकांनी यज्ञ केलं आहे, शास्त्राचं वाचन केलं आणि तपस्या केली असं समजायचं. हा श्लोक या श्लोकावरून विचार करा. या श्लोकामध्ये देवहूती, परफेक्ट, की जो पण भगवंतांचं नाव घेईल असं समजलं पाहिजे की त्याने हे सर्व काही केलं आहे. तर आता हे परंपरागत लोकांना हे स्वीकारायला खूप कठीण जाईल, परंतु याच्या मागची अंडरस्टँडिंग अशी आहे की या स्तरावर येण्यासाठी खूप कठीण आहे. आणि याच्या विरुद्ध समजा एखाद्या व्यक्तीने फक्त यज्ञ केले किंवा तपस्या केली, दान केलं, तरी त्याला भक्ती मिळेल असं नाही आहे. कारण आपण बघितलं ना की भक्ती केवळ भक्ताकडून मिळते, अशा बाहेरच्या गोष्टीने मिळत नाही आहे. म्हणून विरुद्ध हे नाही होत, काय म्हणता येईल, सिद्ध नाही होत. समजा असं विरुद्ध म्हणजे मी काय म्हणतो आहे की समजा एखाद्या व्यक्तीने भगवंतांचं नाव घेतलं तर आपण समजलं पाहिजे की बाबा या व्यक्तीने सर्व शास्त्र, यज्ञ, तपस्या वगैरे सर्व काही केलं आहे. म्हणजे केलं म्हणजे फिजिकली केलं असं नाही, तर ती पात्रता मिळवली आहे. आणि याच्या विरुद्ध समजा एखादा व्यक्ती यज्ञ करतोय, तपस्या करतोय, सर्व काही करतोय, पण जपा करत नाही, तर असं समजायचं की हा व्यक्ती आणखीन त्या स्तरावरती नाही आला आहे. तर ही सर्व चर्चा होती. माझा सांगण्याचा उद्देश हा होता या चर्चेचा, की एक स्तर आणखीन समोर घेऊन जातात भगवंत, की जर माझा पूर्णपणे आश्रय घेतला तर सामान्यतः स्त्रिया, वैश्य आणि शूद्रांना हे लोक कनिष्ठ समजतात,
परंतु मी माझ्या भक्तांना कनिष्ठ समजत नाही. हे भक्त पण माझी नक्कीच प्राप्ती करू शकतात. फक्त एकच गोष्ट त्यांनी करायला पाहिजे, माझा आश्रय घ्यायला पाहिजे. आणि याच्या विरुद्ध व्यक्ती ब्राह्मण आहे, शास्त्रपंडित आहे, तपस्या करतो, परंतु माझा आश्रय घेत नाही, तर त्याला माझी प्राप्ती होणार नाही. तर कशामुळे आपण हा श्लोक बघितला होता? मागच्या श्लोकामध्ये समजा अपघातातून चूक झाली तरी त्याला माफ करतो असे म्हणतात. आणि इथे म्हणतात की बाबा काही लोकांना तर जन्मतः चुकीचं समजलं जातं, तर त्यांना पण मी असं नाही समजत. हे भगवंतांचा एक विशेष गुण इथे बघायला मिळतो. हां, तर प्रल्हाद महाराजांचा एक श्लोक मला आठवत होता. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात? विप्रात द्विषडगुणवितात अरविंद नाभ पादारविंद विमुखात स्वपचम वरिष्ठम मन्ये तद्वचने अखिलार्थ प्राणम पुनाती सकुलम न तू भूरिमाना. प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनेमध्ये आहे. तुम्ही नरसिंहा पिक्चर बघितला असेल ना, तर ते जेव्हा शेवटी ब्रह्माजी म्हणतात की नारदमुनी म्हणतात यांना, इंद्रदेवांना तुम्ही जा भगवंताकडे. इंद्र म्हणतात नाही बाबा. लक्ष्मीला म्हणतात, लक्ष्मी म्हणतात मी यांना असं कधी बघितलं नाही. ब्रह्माजींना म्हणतात तुम्ही शांत करा. ब्रह्माजी म्हणतात फक्त प्रल्हादच शांत करू शकतो त्यांना. तर प्रल्हाद महाराज जातात आणि तिथे शॉर्ट सीन दाखवला आहे, पण प्रल्हाद महाराज 40 प्रार्थना अर्पण करतात, म्हणजे 40 श्लोकांची. खूप सुंदर सुंदर सिद्धांत आहेत. त्याच्यापैकी हा एक सिद्धांत आहे मी जे आता बोललो. विप्रात द्विषड गुण येतात अरविंद नाभ. विप्र म्हणजे ब्राह्मण, द्विषड म्हणजे 2-6, 2-6 म्हणजे 12. 12 गुण असलेला ब्राह्मण. आता ब्राह्मणाचे 12 गुण कोणते? की समजा स्वच्छता, सहिष्णुता, असे जे 12 गुण आहेत. विप्रात द्विषड गुण येतात अरविंद नाभ पादारविंद विमुखात. या व्यक्तीकडे ब्राह्मण आहे, 12 गुण आहेत, परंतु भगवंतांच्या चरणाला विमुख आहे. विमुख आहे म्हणजे भक्ती करत नाही. तर अशा व्यक्तीपेक्षा स्वपचम वरिष्ठम, शो म्हणजे कुत्रा, पचम म्हणजे खाणारा, तर अशा व्यक्तीपेक्षा कुत्रा खाणारा व्यक्ती श्रेष्ठ. आता ही किती टोकाची तुलना आहे. व्यक्ती ब्राह्मण आहे, त्याच्याकडे 12 गुण आहेत. दुसरा व्यक्ती आहे जो कुत्रा खातो, परंतु दोघात फरक काय आहे? याच्याकडे सर्व गुण आहेत पण भक्ती करत नाही. त्याच्याकडे सगळे दोष आहेत पण भक्ती करतो. तर प्रल्हाद महाराज म्हणतात की तो व्यक्ती श्रेष्ठ आहे. मन्ये तद वचने अखिलार्थ. तो काय होईल? प्राणम पुनाती सकुलम न तू भूरिमाना. तर हा जो व्यक्ती आहे, जो आपला शोपच कुत्रा खाणारा, तो स्वतःलाच नाही आपल्या पूर्ण कुळाला शुद्ध करेल, कारण तो भगवंतांच्या चरणाला समुख आहे. याच्या विरुद्ध ब्राह्मण सर्व गुण असून जर चरणाला विमुख असेल तर कुळाला सोडून द्या, स्वतःला पण शुद्ध नाही करू शकणार. असे भागवतामध्ये एकदम काय म्हणता येईल, क्लिअर कट सिद्धांत दिलेले आहेत. हां, तर हा श्लोक संपला. कुणाचा काही प्रश्न आहे? पुढचा श्लोक बघायचा, थांबायचा? ठीक आहे, बघा. हां, चला 33 नंबरचा श्लोक गाऊया आपण. तुमचा प्रश्न असेल तर मी कधी हँड रेज करा. 33 नंबरचा श्लोक गाऊया. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. तर तुम्ही थॉट लाईन लक्षात ठेवा की आपण का अशी चर्चा करतोय. की 30मध्ये भगवंत बोलले सुदुराचारी जरी असला तरी त्याला साधू मानायचं. नंतर 31मध्ये बोलले की तो धर्मात्मा आहे आणि लगेच तो पूर्णपणे शुद्ध होईल आणि त्याचा नाश नाही होणार. नंतर 32मध्ये म्हटले की कधीमध्ये चूक झाली हे तर सोडून द्या, काही लोकांना जे सामाजिक लोक पाप योनी समजतात त्यांना पण मी माझा श्रेष्ठ भक्त मानतो. आणि आता 33 नंबरच्या श्लोकामध्ये जे भक्तांचं काय म्हणता येईल विशेष प्रेम आहे भक्तांबद्दल, त्याच्या वर्णनातला हा शेवटचा श्लोक आहे. की भगवंत म्हणतात की सामाजिक दृष्टिकोनातून वैश्यांना, शूद्रांना, चांडळांना या लोकांना कनिष्ठ समजलं जातं, परंतु मी असं म्हणतो की ते पण माझी त्याच स्तरावरती प्राप्ती करू शकतात जे इतर लोक करू शकतात. आणि याच्या विरुद्ध जर आपण बघायचं असेल, समजा एखादा व्यक्ती जन्म आणि कर्मानेच ब्राह्मण आहे
किंवा एखादा व्यक्ती भक्त आहे किंवा एखादा व्यक्ती राजर्षी आहे, मग अशा लोकांना माझी प्राप्ती का नाही होणार? इथं फक्त काय म्हणतील आपल्याला, कोणता हे वापरला, कोणता अलंकार, काहीतरी याला म्हणतात, मला पण आठवण नाही. ठीक आहे, तर म्हणजे बेसिकली काय 32 नंबरच्या श्लोकाच्या विरुद्ध इथं सांगितलं आहे. विरुद्ध म्हणजे ते आहे तर हे का नाही असं, किंवा शूद्र चांडाळ हे लोक जर माझी प्राप्ती करू शकतात, एखादा व्यक्ती जर समजा जन्मकर्माने ब्राह्मण आहे, राजर्षी आहे, राजा नाही हा, राजर्षी, राजा आणि राजर्षीमध्ये फरक आहे. राजर्षी म्हणजे ज्याला क्षत्रियचं ज्ञान पण आहे आणि शास्त्राचं ज्ञान पण आहे. राजा आणि ऋषी त्याला राजर्षी म्हणतात. मग अशा लोकांना का बरं माझी प्राप्ती होणार नाही? तर याच्यामध्ये आणखीन 2-3 सिद्धांत महत्त्वाचे सांगतात भगवंत, ते आपण बघूया. तर भगवंत म्हणतात की ज्यांना सामाजिक स्तरावरती पाप योनी समजलं जातं ते लोक जर माझी प्राप्ती करू शकतात, तर मग ब्राह्मण, भक्त, राजर्षी ही माझी प्राप्ती का नाही करू शकणार? तर प्रत्येकजण माझी प्राप्ती करू शकतो. पण याच्यामध्ये ही गोष्ट तर समजा आता 3-4 श्लोकापासून तेच सांगतायत भगवंत, पण ते आणखीन वेगळी गोष्ट सांगितली आहे शेवटच्या 2 ओळीमध्ये. अनित्यम असखम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. हे भगवंत अर्जुनला म्हणत आहेत की अर्जुन, हे जगत अनित्य आहे, असुखम आहे, आणि या लोकाला इथे तू माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर. तर विचार करा की अर्जुन हा राजघराण्यातला व्यक्ती आहे आणि युद्धानंतर त्यांना पूर्ण पृथ्वीचं साम्राज्य मिळणार आहे. आणि गीतेमध्ये पण भगवंत एकदा बोलले होते की अरे तू जर जिंकला तर तुला सगळी पृथ्वी मिळेल, मग तू विसरून जाशील. परंतु इथे भगवंत अशा व्यक्तीला काय म्हणतात, जो पूर्ण पृथ्वीचा राजा आहे, याच्याकडे सर्व सुख सुविधा आहेत, ज्याचं शरीर धष्टपुष्ट आहे, ज्याला कुठलाही आजार नाही आहे, आणि जे काही भौतिक ऐश्वर्य पाहिजे सर्व काही आहे, अशा अर्जुनला भगवंत काय म्हणतात की अर्जुन, या सगळ्यांमध्ये तू मन नको लाव. हे राज्य, ही संपत्ती, हे अनित्य असुखम आहे, पण तू फक्त तुझं मन माझ्या भक्तीमध्ये लाव आणि माझी प्राप्ती कर, कारण हे सर्व काही क्षुल्लक आहे. तर मी कॉन्ट्रास्ट का सांगतो आहे की ज्या व्यक्तीकडे एवढी संपत्ती, शारीरिक क्षमता, बुद्धिमत्ता, कौशल्य, जे की स्वतः स्वर्गात जाऊन आलेला व्यक्ती, इतक्या श्रेष्ठ स्तरावर ज्याला इंद्रिय सुखाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीला जर भगवंत म्हणतात की या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष देऊ नको, तर आपण काय केलं पाहिजे? तर मला हे नाही, आता समजा आर्थिक परिस्थिती तशी झाली आहे, आता बरेचदा आपल्याला इथे चांगल्या शहरामध्ये 2 BHK 1 BHK फ्लॅट घेण्यामध्येच पूर्ण आयुष्य निघून जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या काय महागडे गॅजेट्स आणि कार, आणि हे काय घेणार? घेतलं तरी चुकून जन्मभरात एखादी कार, एखादं घर, एवढंच आपण करू शकतो. तर आपण तर समजलं पाहिजे बाबा, अर्जुनकडे सगळं असून भगवंत बोलले की हे याच्या मागे नको लागू, हे अनित्यम असुखम आहे, तू माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर. अशा व्यक्तीला म्हणतायत, तर जो हुशार असेल तो लगेच विचार करेल की बाबा मी तर तिथपर्यंत गेलो नाही आहे, समजा असं होणार नाही, मी किती जरी संपत्ती कमवली तरी पूर्ण पृथ्वीचा राष्ट्राध्यक्ष मी झालो, असं तर कधीच होणार नाही आहे. म्हणून हुशार व्यक्ती का ऐकूनच शिकतो. तुम्ही हे ऐकलं असेल ना, 4 प्रकारे लोक शिकतात. कोणी ऐकून शिकतं, कोणी बघून शिकतं, कोणी मार खाऊन शिकतं, आणि कोणी सर्व करून पण शिकत नाही. तर हुशार म्हणजे पहिल्या प्रकारचा व्यक्ती फक्त ऐकून शिकतो. तर याच्यातून सामान्य लोकांकडून काय अपेक्षा आहे की जर अर्जुनला भगवंत असे म्हणतात की अनित्य आहे, याच्यामध्ये काही सुख नाही आहे, जो की पूर्ण पृथ्वीचा सम्राट होणार आहे, तर मग आपण या क्षुल्लक गोष्टीमध्ये सुख का शोधलं पाहिजे? आता हा मुद्दा जेव्हा पण येतो ना, तर चर्चेमध्ये लोकांचा संभ्रम होतो की बाबा असं म्हणजे नेमकं करायचं काय, मग आपण खाणं पिणं सोडून द्यायचं की काय करायचं? तर 2 गोष्टी आहेत. याच्यावरती आपण इथे ही पण चर्चा केली होती, गीता निराशावादी तत्त्वज्ञान नाही आहे म्हणून. तर हे जगाचं स्वरूपच आहे. म्हणजे तुम्ही कितीही फिक्स करण्याचा प्रॉब्लेम करा, काही ना काही समस्या येणारच. घर फिक्स केलं तर नोकरीचा प्रॉब्लेम, नोकरी फिक्स केली तर कुटुंबाचा प्रॉब्लेम, ते फिक्स झालं तर आरोग्याचा प्रॉब्लेम. असं कधीच होणार नाही की तुमचं 100% सर्व काही एकदम परफेक्ट आहे. इव्हन अंबानी पण म्हणू नाही शकत. आता मला मी अंबानीचं उदाहरण देतो की अंबानीकडे तर किती संपत्ती आहे, पण त्यांच्या मुलाला तो
लहानपणापासून अस्थमासारखा आजार आहे आणि त्या स्टिरॉईडच्या गोळ्यामुळे त्याचं वजन वाढतं. मला वाटतं काय अनंत आहे का, अनंतच आहे वाटतं, अनंत ना का आकाश, जाडवाला कोण आहे? हां अनंत, हां अनंत. तर आता या व्यक्तीकडे काय पैशाची कमतरता आहे, पण तरी ते त्यांच्या मुलाचा कुठं आजार ठीक करू शकतात. ते फिक्स करू शकत नाही, याचा अर्थ या जगाचं स्वरूपच तसं आहे. नंतर तुम्ही इलॉन मस्कचं नाव ऐकलं असेल, तो आता स्पेस एक्स, टेस्ला, द बोरिंग आणि एक अमेरिकन पार्टी बरंच काही करतो. आता पृथ्वीवरचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणजे भारताची इकॉनॉमी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने संपत्ती त्याच्याकडे आहे. तर ठीक आहे, जे काही आहे ते, तो व्यक्ती पण डिप्रेशनची औषधं खातो. मी एवढ्यातच वाचलं, फेंटानिल नावाचं काहीतरी औषध आहे, फेंटानिल सोडियम, तर तो खातो. तर मग त्याला विचारलं, अरे तू हे कसं काय? तर तो बोलला, जर मला एखादं औषध जास्त परफॉर्म करण्यासाठी मदत करत असेल तर मी का नाही घेऊ. परंतु ती औषध घ्यावं लागतं याच्या अर्थ त्या व्यक्तीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. सामान्य व्यक्ती असे ड्रग्ज घेत नाही. माझा सांगण्याचा मुद्दा हेच आहे की तुम्ही कुणाचंही उदाहरण बघा, श्रीमंत असो, गरीब असो, सुंदर, कुरूप, शहरी, ग्रामीण, प्रत्येकाच्या लाईफमध्ये समस्या आहेत. श्रीमंत लोकांचे श्रीमंत प्रॉब्लेम आहेत, गरीब लोकांचे गरीब प्रॉब्लेम आहेत, सोफिस्टिकेटेड लोकांचे सोफिस्टिकेटेड प्रॉब्लेम आहेत. सोफिस्टिकेटेड सोसायटीमध्ये काय, एखाद्या फंक्शनला जायचं तर असंच वागलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, सगळं स्टॅटस पण मेंटेन करावं लागतो. तर त्याच्यामुळे जी गीता म्हणते ना, अशाश्वतम दुःखालयम अशाश्वतम, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण याचा अर्थ असं नाही की आपण नेहमी रडत राहायचं. फक्त हे माहीत असलं पाहिजे की बाबा जेवढं माझ्याकडून शक्य आहे तेवढं मी ठीक करण्याचा प्रयत्न करेल, परंतु ठीक करण्यापेक्षा भक्ती जास्त महत्त्वाची आहे. कारण मी याला ठीक करूच शकणार नाही, हे जगच असं आहे. समजा एखादी नाव आहे पाण्यामध्ये आणि त्याला 5-6 छिद्र पडले, तर तुम्ही किती छिद्रांवर झाकणार? 4 छिद्रावरती 2 पाय 2 हात ठेवणार, पण कुठून तरी पाणी येतच राहणार. तसं हे भौतिक जगत आहे. तुम्ही किती जरी छिद्र बंद करण्याचा प्रयत्न केला, कुठून ना कुठून काही ना काही येतच राहणार. ब्रह्मचारी आहेत म्हणजे त्यांना समस्या नाही असं नाही आहे, संन्यासी आहेत त्यांना समस्या नाही असं नाही आहे. तर एवढ्यातच मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या की बाबा कसा संन्यासी लोकांना पण त्रास होतो, पण ते तुम्हाला नाही सांगणार. पण नंतर मला कळलं की बाबा कुणाचं जीवन सोपं नाही आहे. हां, तर ते सांगण्याचा प्रयत्न हा आहे. परंतु आपण रडत नाही बसायचं, आपल्या लेवलवरती जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. पण हे माहीत असलं पाहिजे की या जगाला मी फिक्स नाही करू शकत, कारण याला बनवलंच असं डिफेक्टिव्ह आहे. समजा तुम्हाला नौकाच 10 छिद्र असणारी दिली, तुमच्याकडे 2 हात आणि 2 पाय आहेत, तर तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा जास्तीत जास्त मी 4 छिद्र बंद करू शकतो, पूर्णपणे या नावेला फिक्स करू शकत नाही. एवढं जरी कळलं, मग त्याच्यामध्ये जे शक्य आहे ते करायचं. तर याच्यामध्ये प्रभुपादांच्या तात्पर्यातून थोडासा एक वेगळा विषय निघतो, तो आपण बघूया. हे अनित्यम असुखमबद्दल बोलताना 359 प्रभुपाद म्हणतात बघा, या भौतिक जगतात लोकांचे वर्गीकरण केलेले आहे, परंतु अखेरीस हे जगच कोणासही सुखदायी ठरू शकत नाही. या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की अनित्यम असुखम लोकम, हे जग अनित्य आणि दुःखाने पुरेपूर भरलेले आहे आणि कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तींना राहण्यासाठी योग्य नाही. प्रभुपाद म्हणायचे, दिस वर्ल्ड इज नॉट अ फिट प्लेस फॉर सेन पर्सन. भगवंत स्वतः घोषित करतात की हे जग अनित्य आणि दुःखमय आहे. काही दार्शनिक, विशेष करून मायावादी दार्शनिक, म्हणतात की हे जग मिथ्या आहे, परंतु भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की हे जग मिथ्या नसून अनित्य आहे. आता हा एक वेगळा कन्सेप्ट आहे, थोडासा टेक्निकल आहे, हा समजण्याचा प्रयत्न करू. तर 2 तत्त्वज्ञान आहेत. एकाला म्हणतात शक्ती परिणामवाद आणि एकाला म्हणतात विवर्तवाद. तर इथे भगवंत काय म्हणतात, जगाला अनित्यम असुखम, अनित्य आहे म्हणतात, म्हणजे नित्य नाही आहे, परंतु भ्रम आहे असं म्हणत नाही आहेत. परंतु मायावादी लोक काय म्हणतात, ब्रह्मसत्य जगत मिथ्या, जगन मिथ्या ब्रह्मसत्य. तुम्ही असं हे वाक्य ऐकलं असेल कधी. हेच लोक हे वाक्य वापरतात की तत्त्वमसी सोहम, तत्त्वमसी सोहम सर्वम खलुमिदं ब्रह्म, हे वेदांमधलेच वाक्य आहेत, परंतु त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतला मायावादी लोकांनी.
तर तो खूप किचकट म्हणण्यापेक्षा वेगळा विषय आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की आता हे पुढचं मी जे सांगणार आहे त्याला हे दोन कन्सेप्ट महत्त्वाचे दोन्ही समजून घ्या. की वैष्णवांचा या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मायावादी लोकांचा या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा भिन्न आहे, आणि गीतेचा हा श्लोक कोणत्या दृष्टिकोनाला योग्य सांगतं मग तुम्ही मला सांगा. तर दोन थिअरी आहेत, फिलॉसॉफी, वाद म्हणजे फिलॉसॉफी की सिद्धांत. एक आहे शक्ती परिणामवाद आणि दुसरा आहे विवर्तवाद. तर शक्ती परिणामवादांचं काय म्हणणं आहे की ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत आणि त्याच्या शक्तीचं रूपांतरित रूप म्हणून हे जग निर्माण होतं, आणि ही भगवंतांची शक्ती असल्यामुळे ही मिथ्या नाही तर सत्य आहे, कारण भगवंतांची शक्ती मिथ्या असू शकत नाही. परंतु हे जगत तात्पुरतं आहे, कारण प्रलयानंतर हे जगत नष्ट होतं आणि परत भगवंतांच्या शरीरामध्ये समावतं. म्हणून हे जगत तात्पुरतं आहे परंतु मिथ्या नाही आहे किंवा भ्रम नाही आहे, अशी एक शक्ती परिणामवादवाल्यांचं म्हणणं आहे. विवर्तवादवाल्यांचं काय म्हणणं आहे की हे जगत ते सर्वश्रेष्ठ ब्रह्मला मानतात, साकार रूपाला नाही, ब्रह्मन किंवा ब्रह्म, की ब्रह्माचं परिवर्तित रूप म्हणजे हे जगत आहे, असं या विवर्तवादवाल्या लोकांचं म्हणणं आहे. तर आणि त्याच्यापासून हे जग निर्माण झालं. मग प्रश्न असा येतो की ब्रह्माचं वैशिष्ट्य, ब्रह्मचं निराकार रूपाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा आकार नाही, त्याच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही, त्याला कापता येत नाही, म्हणजे जे नाही जे आहे ते नेती ते सगळे ब्रह्मनमध्ये लावतात. तर मग कुणी म्हणेल की जर ब्रह्म असा असेल की ज्याचं परिवर्तन होत नाही, आकार नाही, रूप नाही, मग त्याचं परिवर्तन होऊन हे जगत कसं काय आलं? तुम्ही तर म्हणताय की विवर्तवाद आहे. मग ती लोक काय म्हणतात, हां म्हणूनच आम्ही सांगतो की ब्रह्माचं रूपांतरण होऊ शकत नाही, म्हणून हे जगत मिथ्या आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या, हे विवर्तवादवाल्यांचं म्हणणं आहे. तर आता हा श्लोक कोणत्या वादाला श्रेष्ठ सिद्ध करतो? तुम्हाला आधी हे वाद समजले की नाही काय माहिती, एकदा समजली होती, सिंपल आहे. सांगा कुठला तुम्हाला काय वाटतं? हां, परफेक्ट. शक्ती परिणामवाद हा वैष्णवांचा सिद्धांत आहे. कारण शक्ती परिणामवादच आहे ना, भगवंतांची तटस्थ शक्ती, बहिरंग शक्ती, ह्या दोन्ही शक्ती एकत्र येऊन हे जग निर्माण होतं. पण हे दोन्ही शक्ती मिथ्या थोडी आहेत. हे पृथ्वी आकाश हे मिथ्या नाही आहे, हे फक्त तात्पुरतं आहे, प्रलयानंतर पुन्हा नष्ट होतं. तर हा शक्ती परिणामवाद आहे. तर याला इथे हा शब्द सिद्ध करतो, अनित्यम. इथे भगवंत या जगाला अनित्य म्हणतात पण मिथ्या म्हणत नाहीत. त्या विवर्तवादवाल्यांचं म्हणणं काय असतं की ते थोडंसं उलटं खेळतात, की ब्रह्मामध्ये काही क्वालिटीज नाही आहेत, ब्रह्माचं चेंज होत नाही. मग म्हणतात की ब्रह्माचं चेंज होऊन हे जगत निर्माण झालं. मग साहजिक आहे, कोणी म्हणेल परंतु ब्रह्माचं चेंज होऊ शकत नाही. मग ते म्हणतात हो, याचा अर्थ हे जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. परंतु हे चुकीचं आहे, हे जगत मिथ्या नाही आहे, तात्पुरतं आहे, सत्य आहे. तर आता हे दोन सिद्धांत झाले. तर त्याच्यात आपल्याला वाटेल की याने एवढा काय फरक पडतो, पण खूप फरक पडतो. काय फरक पडतो? पहिली गोष्ट काय आहे की या मायावादामुळे व्यक्ती इंद्रिय तृप्तीकडे जास्त वळतो. तुम्ही म्हणाल हे लोक एवढे कठोर असतात, कसं काय इंद्रिय तृप्तीकडे जास्त वळतं? तर यांचं काय म्हणणं आहे की इथं पण तुम्ही इंद्रियांना मारायचं, म्हणजे बऱ्याच काय कठोर गोष्टी करायला सांगतात, संन्यास, ब्रह्मचर्य, आश्रम, असं काय काय. आणि इथून तुम्ही गेल्यावरती तुम्ही एका प्रकाशामध्ये जाणार आणि तिथं पण तुम्हाला निष्क्रिय व्हायचं आहे. तर लॉजिकली विचार केला तर सामान्य माणसाच्या मनात काय विचार येईल? अरे तिथं गेल्यावरती पण काही नाही आहे, इथं पण काही नाही करायचं, कुणाला माहिती तिथं आहे की नाही आहे, इथे तरी मजा करू द्या असं वाटेल ना. असं वाटू शकतं की नाही वाटू शकतं? वाटू शकतं की बाबा तुम्ही लोक म्हणतात पण इथं पण काही एन्जॉय करायचं नाही. त्यांचे जे आहार वगैरे पण खूप कठोर घेतात ते लोक, आणि नंतर फक्त प्रकाश आहे. मग व्यक्तीला साहजिक वाटेल बाबा इथं तरी थोडासा अनुभव घेऊ द्या मला. त्याच्यामुळे हा मायावाद आणि विवर्तवाद इंद्रिय तृप्तीला जास्त बढावा देतो. आणि
जो वैष्णवाची अंडरस्टँडिंग आहे तिथे आपण काय म्हणतो की हे जगत अनित्य आहे परंतु सत्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुखाचा शोध जास्त घेण्याचा प्रयत्न करू नका. इथे जेवढं चांगलं राहता येईल तेवढं राहा आणि नंतर भगवंतांचा सहवास प्राप्त करा. आणि इथे राहूनसुद्धा तुम्ही तुमच्या इंद्रियांना सुख देऊ शकता. फक्त अट काय की ते भगवंतांना अर्पण करायचं. आता आपण तर भक्तीमध्ये पिझ्झा पास्ता काय काय खातो. मायावादी लोक तर चक्कर येईल त्यांना आपला सगळा प्रसाद बघून. तर वैष्णवांच्या सिद्धांतामध्ये आपण काय करतो, इथे पण संगीत आहे, नृत्य आहे, प्रसाद आहे, धामाला भेट देणं आहे. तर ह्या गोष्टी करून इथे पण इंद्रियांना आनंद मिळतो. तर व्यक्तीला ते हे करताना जास्त बर्डन नाही वाटत. आणि हे सर्व झाल्यावरती भगवत धामामध्ये पण परत तेच करायचं. भगवंतांच्या लीलांचं गायन करायचं, त्यांच्यासोबत त्यांची सेवा करायची, त्यांच्यासोबत राहायचं आहे. त्याच्यामुळे लॉजिकली वैष्णवांचा सिद्धांत जास्त बरोबर आहे. शास्त्रानुसार तर आहे, कारण इथे कुठंच असा मिथ्या हा शब्द नाही वापरला. हे मायावादी लोकांनी हे वाक्य तयार केले, ब्रह्मसत्य जगत मिथ्या. पण ते लोक पण खूप किचकट असतात हां. त्यांच्या पुस्तकामध्ये खूप फिरून फिरून सांगतात. मला एक डिहुटी बोलले की आपण जो नत्वेवाहम जातून आसम जो श्लोक सांगतो बाबा, हे मायावाद्याला खोडून काढतो. तर ती लोक त्याचं कसं उलटं स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात की बघ अर्जुन, असा कधीच काळ नव्हता तू राजा आणि मी वेगळे होतो. असा कधीच काळ नाही आपण वेगळे आहोत. आणि असा कधीच काळ असणार नाही आपण वेगळे आहोत. म्हणजे काय सांगतात की सगळे एकच आहे. पण तिथं तर वेगळे आहेत ना. अर्जुन वेगळा आहे, कृष्ण वेगळा आहे. अर्जुन आणि कृष्ण एकच आहे, तर मग दुसऱ्याला बोलण्याची गरज काय. तर माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे लोक पण खूप शब्दांना खेळण्यामध्ये एक्सपर्ट असतात. तर बेसिकली हा श्लोक काय सांगतो की की बाबा मग इतर लोकांना माझी प्राप्ती का नाही होणार. तर अर्जुन, या अनित्य या लोकांमध्ये जास्त तू इंटरेस्ट घेऊ नको. माझी भक्ती कर आणि माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर. आता हा शेवटचा श्लोक आहे, मग आपला हा चॅप्टर संपून जाईल. एका श्लोकासाठी परत यायची गरज नको. पण तुम्ही कोणी थकले तर काय म्हणतात त्याला, लिव्ह करू शकता. नंतर मी रेकॉर्डिंग तर पाठवतोच. 5 मिनटात हा श्लोक संपेल. मन्मना भव मदभक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामैवैषसि युक्त एवं आत्मानं मत्परायणः. तर श्लोक क्रमांक 30, 31, 32 आणि 33मध्ये भगवंतांचं भक्ताबद्दलचं विशेष प्रेम बघायला मिळतं. आता या अध्यायाचा हा शेवटचा श्लोक आहे. हा श्लोक सांगतो की मग ही भक्ती कशी करायची. हा श्लोक एवढा महत्त्वाचा आहे की हा श्लोक गीतेमध्ये 2 वेळा येतो. 18व्या अध्यायामध्ये पण हा श्लोक परत येईल. तिथं फक्त सत्यम हा असा एक वेगळा शब्द येतो. तर हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. जसं आपण बोललो ना, गीतेचे 9वा आणि 10वा मधले अध्याय आहेत. या अध्यायामध्ये पण हा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. तर मग करायचं काय, म्हणजे करायचं काय बाबा, भक्ती एवढी श्रेष्ठ आहे तर कशी करायची. भगवंत काय म्हणतात, मनमना. मनमना म्हणजे काय की तुझं मन माझ्यामध्ये लाव. आता आपलं मन भगवंत सोडून इतर सगळ्याच गोष्टीमध्ये आहे की समजा एंटरटेनमेंट, गॅजेट्स किंवा इतर व्यक्ती किंवा राजकीय घडामोडी. परंतु आपलं मन भगवंतांमध्ये नाही आहे. तर अपेक्षा काय आहे, मनमना तुझं मन माझ्यामध्ये लाव. याला उदाहरण देताना यांनी सांगितले बघ, बलदेव विद्याभूषण म्हणतात की समजा एखादा व्यक्ती राजाच्या घरी नोकरी करतो. तर तो राजाची नोकरी करताना त्याला त्याच्या पत्नीचे आणि मुलाचे विचार मनामध्ये येतात. याचा अर्थ तो पूर्णपणे राजाचं चिंतन करतो असं नाही आहे. परंतु अर्जुन, तू या व्यक्तीसारखं नको करू. तू पूर्णपणे माझं चिंतन कर. तर बाकी तर सोडून द्या, कमीत कमी नको असलेल्या गोष्टी जरी आपण कमी केल्या तरी चांगलं आहे. तर मन भगवंतांमध्ये लावण्याचे 2 मार्ग आहेत. एक काय म्हणता येईल त्याला, अनुकूल प्रतिकूल म्हणण्यापेक्षा द्वेषाने आणि प्रेमाने. द्वेषाने पण भगवंतांमध्ये मन लावता येतं आणि द्वेषाने प्रेम लावून पण मन लावून पण भगवंतांची प्राप्ती होते. असा भागवतामध्ये 7व्या स्कंदात एक श्लोक आहे. गोप्या कामात भयात कंसो द्वेषात चैद्यादयो नृपः संबंधात युयम
युयम भक्त्या वयम विभो, किंवा गोपींनी भगवंतांवरती प्रेम करून त्यांची प्राप्ती केली, कंसाने भीतीने प्राप्ती केली, आणि चैद्य म्हणजे शिशुपाल, त्याने द्वेषाने भगवंतांची प्राप्ती केली. तर मग प्रश्न असा येईल की मग जर अशा या प्रतिकूल गोष्टीने पण भगवंतांची प्राप्ती होत असेल तर मग आपण अनुकूल मन लावायचं की प्रतिकूल पद्धतीने मन लावायचं? तुम्हाला काय वाटतं? अनुकूल का प्रतिकूल लावून पण त्यांची प्राप्ती होते, जसे की कंस आणि शिशुपाल. ओके ओके. ते मुक्ती भेटते त्यांना. आता ज्या पण राक्षसांना भगवंतांनी मारले ना, सर्व भगवंतांच्या शरीरामध्ये सामावले. तुम्ही या मूवीमध्ये बघितलं असेल ना, नरसिंहामध्ये. शेवटी शुक्राचार्य त्याला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतात, व त्याची आत्मा भगवंतांमध्ये प्रवेश करते. तर तो पण मोक्ष आहे, सायुज्य मुक्ती म्हणतात त्याला. तर तुम्ही बरोबर उत्तर दिले. परंतु आपण अनुकूल भक्ती केली पाहिजे, कारण याच्यामध्ये भगवंतांबद्दल प्रेम निर्माण होतं. त्या पद्धतीने जर व्यक्तीने केलं तर त्याला पण मुक्ती मिळते, पण तो सायुज्य मुक्ती मिळू शकतो, भगवंतांबद्दल प्रेम किंवा संबंध निर्माण नाही करू शकत. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक खूप मोठा प्रॉब्लेम हा आहे की भगवंतांचा द्वेष जर केला तर खूप उच्च कोटीचा द्वेष असला पाहिजे. खूप एवढा द्वेष असला पाहिजे की खाता पिता उठता बसता त्या व्यक्ती तो देवाला शिव्याच देणारा व्यक्ती पाहिजे. जसं की कंस होता. कंसाला आरशात बघितले तरी कृष्ण दिसायचा, पाण्यामध्ये कृष्ण दिसायचा, जेवणामध्ये कृष्ण, हा मला मारतो की काय, सारखं हेच वाटायचं. नंतर शिशुपाल आहे, तो तर सारखा म्हणजे क्षणोक्षणी द्वेष करायचा. म्हणजे जर आपण 24 तास जर द्वेष करू शकलो तर द्वेष करायचा. 24 तास द्वेष करणं शक्य आहे का? आपण इथंच कोणाचा करू शकणार नाही. तर असं एक उदाहरण होऊन गेले, भागवतामध्ये आहे 4थ्या स्कंदामध्ये. वेन नावाचा एक राजा होता. तर त्याचे वडील होते अंग महाराज. अंग महाराज खूप चांगले होते, पण हा वेन त्याच्या आईकडून तो राक्षस कुळाचं कनेक्शन होतं. तो इतका क्रूर होता तो की लहानपणीच मुलांना असं म्हणजे मारून टाकणार, एकदम म्हणजे खूपच अत्याचार करायचा. आणि भागवतामध्ये असं वर्णन आहे की त्याचा अत्याचार एवढा भयंकर होता की चोर दरोडे टाकणारे लोक घाबरून पळून गेले त्याच्या राज्यातून, की बाबा याने जर आपल्याला पकडलं तर काही खरं नाही. तर हा म्हणजे, आणि मग असा विचित्र वागायचा. नंतर तो काय बोलायचा त्या राज्यातल्या ब्राह्मणांना की तुम्ही हे यज्ञ करून दुसऱ्याला काय अर्पण करता, मी राजा आहे आणि मीच तुमचा भगवान आहे, तुम्ही मला अर्पण केलं पाहिजे. तर असा म्हणजे इतका विक्षिप्त व्यक्ती होता. तर मग त्या राज्यातल्या ब्राह्मणांनी बघितले की बाबा याचं वागणूक काय बरोबर नाही. त्याला खूप समजावून सांगितलं, वेन हे वागणं चुकीचं आहे, पण तरी तो ऐकायला तयार नव्हता. तर ब्राह्मणांनी फक्त मंत्र बोलले आणि जागीच तो वेन मरून गेला. परंतु वेनला भगवंतांची प्राप्ती नाही झाली, कारण तो द्वेष करायचा पण कंस आणि शिशुपालच्या लेवलला नव्हता गेला. त्याच्यामुळे द्वेष जर करायचा असेल, आपली जर कॅपॅसिटी त्यांच्यासारखी असेल तर करू शकता, नाहीतर चुपचाप आपला प्रसाद घ्यायचा आणि माळा करायची. तरी जास्त सोपा मार्ग हा आहे. तर माझं चिंतन कर, मदभक्त म्हणजे माझा भक्त हो, मध्याजी म्हणजे माझी उपासना कर. उपासना म्हणजे विग्रहांची सेवा किंवा भगवंताचे जे काही फोटो वगैरे असतात त्यांची सेवा करायची. आणि माम नमस्कुरू, मला नमस्कार कर म्हणजे आपण दंडवत वगैरे करतो ना भगवंतांना, आदर देणे. तर याच्यामध्ये प्रभुपादांनी एक थोडासा वेगळा मुद्दा सांगितला की काही लोकांचं काय म्हणणं आहे की जे चुकीचं स्पष्टीकरण देतात की बाबा कृष्णाला शरणागत होण्याची गरज नाही आहे, कृष्णाच्या आतमध्ये असलेल्या निराकार ब्रह्माला शरणागत जायचं, अशी ती लोक म्हणतात. प्रभुपाद म्हणतात ही चुकीचं आहे. शास्त्रामध्ये पण एक संदर्भ दिला प्रभुपादांनी 360 नंबरमध्ये, देह देही विभेदो अयम न ईश्वरे विद्यते क्वचित. देह आणि देह, शरीर आणि आत्म्यामध्ये भगवंतांच्या फरक नाही आहे. चैतन्य चरितामृतमध्ये पण एक श्लोक येतो, देह देहीर नामे नामेर कृष्ण नाही भेद, जीवेर धर्म नाम देह स्वरूपे विभेद. कृष्णाचं देह, शरीर, मन सर्व काही चिन्मय आहे, एकच आहे. परंतु आपलं शरीर भौतिक आहे, सूक्ष्म शरीर पण भौतिक आहे, आत्मा दिव्य आहे. आपल्यामध्ये जसा भेद तसा कृष्णामध्ये नाही आहे.
म्हणून हे जे लोक म्हणतात की कृष्णाच्या आतमध्ये असलेल्या अव्यक्ताला शरणागत व्हायचं, तर हे खूप चुकीचं आहे. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की कृष्णाला शरणागत जायचं. तर असा हा अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. या अध्यायामध्ये यांनी खूप शेवटची एक ओळ खूप छान लिहिली आहे बलदेव विद्याभूषणनी. ती तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. तुम्हाला दाखवता येईल की नाही माहीत नाही, तुम्हाला वाचन तर दाखवता येईल. नाही, लास्ट वर्स. तर बलदेव विद्याभूषण काय म्हणतात, या अध्यायामध्ये भक्ती, जर तुम्हाला ती ओळ शेअरच करतो. बघा ही शेवटची ओळ. या अध्यायामध्ये भक्ती जी की गंगेसारखी आहे. आता गंगा असा विचार करत नाही की माझ्या पात्रामध्ये आलेला व्यक्ती योग्य आहे की अयोग्य आहे, सर्वांना शुद्ध करते. तशीच भक्ती आहे. केवळ तिच्या स्पर्शाने, म्हणजे ज्याच्याही आयुष्यामध्ये भक्ती प्रवेश करते, त्या व्यक्तीचे सर्व काही दोष पाप नष्ट करते. आता मागच्या 3-4 श्लोकात आपण बघितलं. आणि म्हणून अशा भक्तीला सर्व गुह्य ज्ञानाचं राजा असं मानलं जातं. असं बलदेव विद्याभूषण सांगतात की बाबा भक्ती ही सर्वोच्च कशी आहे. तर इथे आपला हा अध्याय संपला. पुढच्या वेळेसपासून आपण 10व्या अध्याय सुरुवात करूया. तुमचा काही प्रश्न असेल तर सांगा, वेळ असाही खूप झाला आहे. ठीक आहे, तुम्ही काही प्रश्न नाही आहे. हां, तुमच्या प्रश्नावरून मला एक गोष्ट आठवली. आता मी एक योगा करतो आहे, तर त्या योगामध्ये पण त्या माताजी म्हणतात की अरे कुणाचा काही प्रश्न आहे का, तर कुणीच काही बोलत नाही. मला तेव्हा क्लासची आठवण येते, अरे आपण काहीच बोलत नाही आहे. तर मग मी त्या माताजींना माताजी मी थोडासा इंट्रोवर्ट आहे, मी जास्त बोलत नाही. त्या बोलल्या मला कळालं. पण ठीक आहे, कदाचित तुमचं तसं असेल. हां, येस अमोल प्रभूजी. हां 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 हां, बरोबर आहे. हां, चांगले असतात. मला वाटतं हे डिफेक्टिव्ह लोकांबद्दल सांगितलं आहे, की जे जन्माने ब्राह्मण घरात आलेत पण डिफेक्टिव्ह जन्मात आलेत. का हां, आणि खास करून आता, कारण हा एक प्रश्न विचारला जातो की मग आधीच्या काळामध्ये का बरं याच्या ब्राह्मणाच्या मुलाला ब्राह्मण म्हणायचे, क्षत्रियाच्या मुलाला क्षत्रिय म्हणायचे, कारण तेव्हा डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट कमी तयार व्हायचे. सहसा ब्राह्मणाचा मुलगा तसाच असायचा. एखादा दुसरा गडबड करायचा तर मग, जसं की वेनाने गडबड केली, मग त्याला मारून टाकलं. तर आणखीन एका शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, तो मला संदर्भ माहिती आहे. त्या शास्त्रानुसार असं सांगितलं आहे, तो किती बरोबर आहे मला माहिती नाही, की कलियुगामध्ये सगळे राक्षस ब्राह्मणांच्या घरी जन्म घेतील, असा पण एक श्लोक आहे. आता याला कशा कशा पद्धतीने समजून घ्यायचं हे ते मला माहिती नाही. म्हणून हां, आणखीन एक असा श्लोक आहे, कलौ शूद्र संभवा. कलियुगामध्ये सगळे शूद्र आहेत, कोणी ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही आहे. तर तो चांगल्या घरी जन्म घेतो, त्याचं ते क्वालिफिकेशन आहे. पण त्या क्वालिफिकेशनच तो पुढे भक्ती करेल का नाही असं, कारण फक्त भक्तीच भक्तीला देते, बाकीचे कुठलेच गुण देत नाहीत भक्ती. ओके, चालेल चालेल, थांबूया मग आपण इथे.